नमस्कार. नमस्कार. संजय घोडावत इन्स्टिट्यूट कोल्हापूर व ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्याच्या आजच्या या वेबिनारमध्ये मी प्राचार्य विराट गिरी, संजय घोडावत तंत्रनिकेतन कोल्हापूर आपल्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करतो. तसेच डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, विश्वस्त आमच्या संस्थेचे माननीय विनायकजी भोसले सर व ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे रघुवीर सिंग राठोड या सर्वांचं या आजच्या कार्यक्रमात मी सर्वप्रथम स्वागत करतो. 11 जुलै 2020 हा संजय घोडावत इन्स्टिट्यूटच्या दृष्टीने एक खूप मानाचा दिवस असेल. कधी स्वप्नवत पण पाहिलं नव्हतं की प्रकाश बाबा आमटे यांना अशा भेटण्याचा योग येईल. इच्छा तर खूप होती. जसा तरुण होत गेलो तसं तसं खूप ऐकत होतो. पण आज तो दुर्मिळ योग माझ्या आयुष्यात आला आणि आपल्या सर्वांच्या आयुष्यात आला. गेले 100च्या अधिक दिवस झालं आपण कोरोना या महामारीने पूर्ण जगावर संकट असताना सुद्धा एक लढण्याची नवी उमेद घेऊन आपण सर्वजण कार्य करत आहोत. ती महामारी जाईल आणि आपण त्यातनंच परत एकदा सर्व मानवजाती मुक्त होऊन परत एकदा स्वच्छंदीपणे या समाजात वावरू. पण गेले कित्येक दिवस झालं संजय घोडावत इन्स्टिट्यूट अशी वेगवेगळी उपक्रम करत आहे. आजचा हा उपक्रम करण्यापाठीमागची भूमिका ज्यावेळेस ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे रघुवीर सिंग राठोड यांनी मांडली आणि भाऊंनी त्याला लगेच प्रतिसाद दिला, त्याबद्दल मी ज्ञानेश्वर मुळे सरांचे व ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे व प्रकाश भाऊ आमटे यांचे मी सर्वप्रथम आभार व्यक्त करतो. खूप मोठ्या संख्येने या कार्यक्रमासाठी रजिस्ट्रेशन झालेलं आहे. लोक आताही जॉईन होत आहेत. आपण हा कार्यक्रम जी दिलेली वेळ होती त्या वेळेनुसार चालू करतो. लोक बिरादरी प्रकल्प हेमलकसा यांचं जे ब्रीद वाक्य आहे, कार्य निर्माण करते दान उद्ध्वस्त करते, या प्रेरणेतून डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी जे कार्य उभं केलं ते कार्य पूर्ण जगासमोर आहे आणि त्या सगळ्या कार्याची ओळख पोचपावती म्हणून आजपर्यंत लाखो जणांनी त्यांना गौरविलं आहे. वेगवेगळ्या उपक्रमातनं, वेगवेगळ्या माध्यमातनं, अवॉर्डच्या माध्यमातनं, भारत सरकारकडनं पद्मश्री असेल, महाराष्ट्र शासनाकडनं भेटलेले वेगवेगळे पुरस्कार असतील, रमन मॅगसेसे पुरस्कार असेल, हा जो वारसा त्यांना त्यांच्या वडिलांकडनं भेटला आणि तो त्यांची पुढील पिढी पण पुढे घेऊन जात आहे. सर्व पाहणार त्यांचं जे काम आहे पूर्ण भारावणारं काम आहे. शाश्वत बदलासाठी, उत्प्रेरक समाजासाठी जे वेगवेगळ्या क्षेत्रात लोक बिरादरी प्रकल्प काम करतं, आरोग्य असेल, शिक्षण असेल, पर्यावरण जागरूकता असेल, ह्या सगळ्या गोष्टींविषयीचं जे काम आहे ते खूप आदर्शवत आहे आणि आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो की आज सर आपण आमच्यासोबत आहात आणि आमच्यासोबतल्या विद्यार्थ्यांना आपण आज मार्गदर्शन करणार आहात. मी माझ्या संस्थेचे विश्वस्त माननीय विनायकजी भोसले सर यांना 2 मिनिट त्यांचं मनोव्यक्त व्यक्त करण्यासाठी इथं बोलवतो व त्यानंतर आपण प्रकाश बाबा आमटे यांना ऐकणार आहोत. मी संस्थेचे विश्वस्त माननीय भोसले सर यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या प्रसंगी आपलं मनोगत व्यक्त करावं. भोसले सर. प्रथम मी संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संजय घोडावत पॉलिटेक्निक आणि ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आज जो सर माझा आवाज येतोय आपल्यापर्यंत? माझा आवाज येतोय ना? हा येतोय सर, बोला. कॅमेरा चालू करा फक्त. नाही होत नाहीये कॅमेरा. ठीक आहे सर, मी बोलतो. जरा जवळ घ्या माईक. ऐकू येते का? हा येतोय सर, बोला. हा, प्रथम मी संजय घोडावत युनिव्हर्सिटी, संजय घोडावत पॉलिटेक्निक आणि ज्ञानेश्वर फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानं आज जो वेबिनार ऑर्गनाईज केला आणि त्यासाठी माननीय श्री प्रकाश आमटे सरांना यासाठी चीफ गेस्ट म्हणून बोलवलं, त्याबद्दल या सर्वांचं मी प्रथम अभिनंदन करतो. खऱ्या अर्थानं प्रकाश आमटे सरांना आपण आपल्या कॅम्पसमध्येच इन्व्हाइट करणार होतो, पण ही करोनाची जी महामारी आली त्यामुळं ते शक्य झालं नाही. पण काही असे ना, या वेबिनार थ्रू प्रकाश आमटे सरांनी आपल्याला जो त्यांचा बहुमूल्य वेळ दिला त्याबद्दल सर आपलं मी आमच्या संस्थेच्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद. संजय घोडावत साहेबांनी उद्योग क्षेत्रामध्ये बरंच काम केलं आणि ते काम सक्सेसफुल केल्यानंतर आपण या मातीचं काहीतरी देणं लागतो. या अनुषंगानं संजय घोडावत
एज्युकेशन कॅम्पसची स्थापना 2009 साली केली. त्यावेळी अवघे 300 विद्यार्थी आमच्या संस्थेमध्ये शिक्षण घेत होते, इंजिनिअरिंग आणि मॅनेजमेंट. त्याच्यानंतर 2010 साली संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलची स्थापना केली. त्याच्यामध्ये आम्ही CBSE, IGCSE आणि IB हे तिन्ही बोर्डाचे करिक्युलम रन करतो. त्याच्यानंतर 2012 साली संजय घोडावत पॉलिटेक्निकची स्थापना झाली आणि त्याच्यानंतर 2013-14 मध्ये संजय घोडावत ज्युनियर कॉलेज आणि तसंच IIT आणि मेडिकल अकॅडमीची स्थापना केली. आणि 2017 मध्ये जे संजय घोडावत ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स होतं त्याचं कन्व्हर्जन आम्ही संजय घोडावत विद्यापीठामध्ये केलं. आणि हे पहिलं प्रायव्हेट विद्यापीठ आहे पुणे टू बेंगलोरमध्ये असणारं एक स्वायत्त विद्यापीठ. हे पहिलंच विद्यापीठ आम्ही इथं स्थापन केलं. आणि मला आज अभिमानानं सांगावंसं वाटतं आमच्या शिक्षण संकुलनामध्ये विदिन 8 इयर्समध्ये जवळपास KG to PhD 15,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. तसेच संजय घोडावत ग्रुप असो किंवा संजय घोडावत फाउंडेशन असो, ऑलवेज CSR ॲक्टिव्हिटीमध्ये बरंच काम करत आहे. सर प्रकाश आमटे सर आपणही त्याच्यामध्ये बरंच काम केलेलं आहे. त्या मानानं आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीनं त्या ठिकाणी काम करत आहोत. त्याच्यामध्ये मग दुष्काळग्रस्त शेतकरी असतील किंवा फ्लडमध्ये ज्या लोकांना काही प्रॉब्लेम झाले असतील ते असतील किंवा जे सोल्जर्स असतील ज्यांनी आपलं संरक्षण करतात आणि त्यांच्या बाबतीत जे प्रॉब्लेम्स येतात त्यांना सुद्धा आम्ही त्यांच्या फॅमिलीला सुद्धा आमच्या संजय घोडावत फाउंडेशनतर्फे मदत केलेली आहे. आणि ज्या वेळेला करोनाची महामारी आली आणि ज्या वेळेला मायग्रंट लेबर्सचे जे प्रॉब्लेम्स होत होते त्यांना जवळपास संजय घोडावत फाउंडेशनतर्फे आम्ही 4 लाख पॅकेट्स फूड पॅकेट्स वगैरे दिलेले आहेत, PPE किट्स वगैरे दिलेलं आहे. आम्ही सुद्धा हे संजय घोडावत फाउंडेशनतर्फे हे काम करत असतो. मला हे फाउंडेशनबद्दल सांगण्याचं एक महत्त्वाचं म्हणजे हे जर आपण आपल्या विद्यार्थ्यांच्या मध्ये बिंबवलं तर ते विद्यार्थी सुद्धा त्यांच्या फ्युचर लाईफमध्ये एक गुड सिटीजन होतील असं आम्ही त्यांना शिक्षण देत आहोत. आणि मेनली आता जो प्रॉब्लेम आपला झालेला आहे की विद्यार्थी ह्याच्यामध्ये येऊ शकत नाहीत, कॅम्पसमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा जो विषय आहे त्याच्याबद्दल येऊ शकत नाहीत, तर त्याच्यासाठी सुद्धा शैक्षणिक त्यांचं नुकसान होऊ नये म्हणून आम्ही एप्रिलमध्येच एक निर्णय घेतला आणि त्यांचे ऑनलाईन क्लासेस वगैरे चालू केलेले आहेत. त्यामध्ये पॅरेंट्सनी पण चांगला रिस्पॉन्स दिलेला आहे. तर परत एकदा सर मी या संस्थेबद्दल थोडीशी माहिती सांगितली कारण आपल्याला थोडी माहिती असावी म्हणून ही माहिती दिलेली आहे. जे पार्टिसिपेट्स आहेत त्यांचं सुद्धा परत एकदा मी या वेबिनारमध्ये स्वागत करतो. आणि आपल्याला खऱ्या अर्थानं जे ऐकायचं आहे ते डॉक्टर प्रकाश आमटे सरांचं आपल्याला मनोगत ऐकायचं आहे आणि ते खऱ्या अर्थानं ते आता बोलतील. आणि मी गिरी सरांना सांगतो की हा वेबिनार त्यांनी कंटिन्यू करावा. थँक्यू ऑल. धन्यवाद सर. मी भाऊंना बोलण्या अगोदर 2 मिनिट त्यांच्या कार्याविषयी आपणा सर्वांशी बोलणार आहे. मला माहिती आहे की आपणा सर्वांना त्यांचं कार्य माहिती आहे, पण तरी जे आज नवीन विद्यार्थी या वेबिनारला प्रथमतः ऐकत असतील त्यांना या माहिती भेटावी की काय प्रकारचं कार्य प्रकाश बाबा आमटे यांनी केलेलं आहे. त्याबद्दल मी 2 मिनिटात त्यांची ओळख देतो. ती ओळख दिल्यानंतर एक 2 मिनिटाची व्हिडिओ क्लिप भाऊंच्या कार्यावर आहे, ती कार्यावरची क्लिप आपण रन करूया आणि त्यानंतर भाऊ आपणास मार्गदर्शन करतील. पद्मश्री डॉक्टर प्रकाश बाबा आमटे, जन्म 26 डिसेंबर 1948, जन्मभूमी आनंदवन. बाबा आमटे यांनी स्थापन केलेली आनंदवन ह्या पावनभूमीमध्ये प्रकाश बाबा आमटे यांचा जन्म झाला. बालपण सगळं आनंदवनात गेलं. प्राथमिक शिक्षण जशी गोरगरिबांची मुलं शिकतात तशाच शाळेमध्ये त्यांचं शिक्षण झालं. ते शिक्षण पूर्ण केल्यानंतर ज्यावेळेस उच्च शिक्षण घेण्याची वेळ आली तर उच्च शिक्षणासाठी त्यांनी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज नागपूर इथून MBBS केलं आणि ते कंप्लीट केल्यानंतर त्यांनी MS इन जनरल सर्जरी हे शिक्षण पूर्ण केलेलं आहे. MS करत असतानाच त्यांची जी धर्मपत्नी आहे डॉक्टर मंदाकिनी देशपांडे यांच्यासोबत, ज्या आता मंदाकिनी आमटे या नावानं ओळखल्या जातात, त्यांनी खांद्यास खांदा लावून सरांसोबत काम केलं. आणि डिसेंबर महिन्यात 1973 साली बाबा आमटेंचं जे स्वप्न होतं हेमलकसा या गावी मादिया गौंड या आदिवासी समाजातील लोकांसाठी कार्य करायचं, त्या कार्यासाठी सर्वस्व झोकून दिलं आणि बाबा आमटेंचं जे स्वप्न होतं ते स्वप्न पूर्ण करण्याची पूर्ण जबाबदारी डॉक्टर प्रकाश बाबा आमटे यांनी आपल्या शिरावर घेतली. आणि गेले 45 पेक्षा जास्त वर्ष झालं अव्याहतपणे हे काम सगळं चालू आहे. वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये हे काम चालू असतं. मग ते हॉस्पिटल असेल, दवाखाना असेल, कम्युनिटी हेल्थ प्रोग्राम असतील,
स्कूल्स असतील, हॉस्टेल स्कूल्स असतील, साधना विद्यालय, लोक बिरादरी प्रकल्प, आणखीन म्हणलं सांगायचं झालं तर आमटे अॅनिमल आर्क, विलेज डेव्हलपमेंट प्रोग्राम, अशा वेगवेगळ्या उपक्रम माध्यमातून लोक बिरादरी प्रकल्प हे काम करत आहे. 1976ला पहिली शाळा सुरू झाली आणि त्या शाळेच्या माध्यमातून हजारो विद्यार्थी शिकून आज मोठ्या मोठ्या पदावर आदिवासी समाजातील मुलं आज वेगवेगळ्या पदावर काम करत आहेत. स्वयंरोजगारासाठी बरेचसे उपक्रम त्यांनी घेतले. 1984 साली त्यांना आदिवासी सेवक पुरस्कार महाराष्ट्र शासनाने दिला. पद्मश्री पुरस्कार 2002 साली भारत सरकारने दिला. 2008 साली रामन मॅगसेसे पुरस्कार डॉक्टर प्रकाश आमटे आणि मंदा आमटे यांना देण्यात आला. 2012 साली लोकमान्य टिळक पुरस्कार असेल, 2014चा मदर टेरेसा पुरस्कार असेल, अशी वेगवेगळ्या पुरस्कारांनी त्यांना गौरविलेलं आहे. त्यांचं जे ब्रीद वाक्य आहे, कार्य निर्माण करते, दान उद्ध्वस्त करते, या कार्यात वेगवेगळ्या ज्या क्षेत्रात त्यांनी जे काम केलं असेल, मग ते पर्यावरण असेल, मानवतावाद असेल, सामाजिक कार्य असेल, भामरागड तालुक्यात हे सगळं जे काम आहे ते आणि त्यांची जी पूर्ण टीम आहे, मला सर्व टीमचं एकदा इथं विशेषतः करून कौतुक करावं लागतं, करावं असं वाटतंय. मग ते डॉक्टर प्रकाश आमटे असतील, त्यांच्या पत्नी मंदा आमटे, विलास मनोहर, रेणुका आमटे मनोहर, त्यांच्या भगिनी गोपाळ फडणवीस, केतन फडणवीस, जगन्नाथ मचकले मनोहर, संध्या एम्पलवार, बबन पांचाळ जे हॉस्पिटलचं काम पाहतात, गोविंद पांचाळ स्कूलचं काम पाहणारे, त्यांचे चिरंजीव दिगंत, त्यांची धर्मपत्नी अनघा, त्यांचे दुसरे चिरंजीव अनिकेत जे स्वतः एक डिप्लोमा होल्डर आहेत, त्यांची धर्मपत्नी समीक्षा, सचिन मुक्कावार जे हॉस्पिटॅलिटीचं काम पाहतात, जगदीश बोरटकर जे आय हॉस्पिटलचं काम पाहतात, मिथिल कुलकर्णी जे कम्प्युटरचं टेक्निशियनचं काम पाहतात, प्रफुल्ल पवार, आणि असे हजारो आणि लाखो हात आहेत जे या लोक बिरादरी प्रकल्पात काम करतात. मी या सर्वांचं, आमच्या सर्वांच्या वतीनं प्रथमतः स्वागत करतो, आभार मानतो व प्रकाश बाबा आमटे यांना विनंती करतो की त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावे. सर अगोदर बोलतील, त्यानंतर कोणाचे काही जर प्रश्न विचार असतील सरांना ते आपण प्रश्न घेऊया. मी सरांना विनंती करतो की आपण सर बोलायला चालू करा. धन्यवाद. फिल्म दाखवतो हा. नमस्कार. 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 हा, थोडीशी पार्श्वभूमी आपण बघूया. बाबा आमटेंचं काम आता जगन्मान्यच होतं, पण त्या काळामध्ये, स्वातंत्र्यपूर्व काळामध्ये 42च्या लढ्यात भाग घेतल्यानंतर वकिलीच्या व्यवसायात मन लागलं नाही आणि त्यांच्या आयुष्यातला टर्निंग पॉईंट सगळ्यांना माहिती आता की त्यांनी कुष्ठरोग्याचं काम, तो रस्त्याच्या कडेला असहाय्य स्थितीत पडलेला कुष्ठरोगी बघून निर्णय घेतला आणि 1949 साली, म्हणजे आता 70-71 वर्ष झाली, चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा नजीकच्या रिझर्व्ह फॉरेस्टमध्ये गावाच्या दूर त्यांना कुष्ठरोग्यांसाठी काम करण्यासाठी जागा दिली. 6 कुष्ठरोग्यांपासून त्यांनी सुरुवात केली. त्या काळी आई साधनाताई आमटे, म्हणजे त्यांना ताई म्हणतात सगळे, मी आणि विकास, आम्ही दोघं लहान मुलं, 3 आणि 4 वर्षाचं वय, आणि समाजाने जवळजवळ वाळीत टाकलेलं. कुष्ठरोगांबद्दल इतके गैरसमज होते त्या काळामध्ये, शाप आहे, संसर्गजन्य आहे वगैरे वगैरे. मुख्य म्हणजे कुटुंबातून सुद्धा त्यांना खूप विरोध झाला, कारण सगळी जमीनदारी होती, घरी 4-5 एकर जमीन होती, वडिलांचा बंगला नागपुरात, हे सगळं असताना सोडून हे काम त्यांनी सुरू केलं. आणि त्या विरोधाला न जुमानता त्यांचं स्वतःशी कमिटमेंट होतं आणि अतिशय आयसोलेशनमध्ये सुरुवातीचा काळ जो होता, ज्याला आता हा लॉकडाऊन शब्द आला, कोरोनाच्या निमित्ताने लॉकडाऊन शब्द आला, पण त्यावेळेला बाबांनी, ताईंनी खरोखरच हा अनुभव घेतला होता की कोणी भेटायला येत नव्हतं. कुष्ठरोग्यांच्या सहवासात राहतात म्हणून, यांच्यापासून म्हणून आपल्याला धोका आहे म्हणून यांना पण कोणी बोलवत नव्हतं. अशा परिस्थितीमध्ये जिद्दीने काय काम करू शकतो याचं एक मूर्तिमंत उदाहरण ताई आणि बाबा, ज्यांनी नुसतं आम्हाला प्रेरणा दिली असं नाही, पण महाराष्ट्रातल्या आणि भारतातल्या अनेक तरुणांना प्रेरणा देऊन सामाजिक कार्याची बांधिलकीची जाणीव करून दिली. तर अशा वातावरणात मोठे होत गेलो आम्ही. मराठी मीडियममध्ये म्युन्सिपाल्टी शाळेत शिकून योगायोगाने 66 साली नागपूरच्या मेडिकल कॉलेजमध्ये वॉक इन ॲडमिशन मिळाली, म्हणजे तेही त्यावेळेला भाग्य होतं आमचं. दुसरं एक मी नेहमी सांगतो की आमच्या शिक्षणामध्ये सहभाग कोल्हापूरचा होता. कोल्हापूरला प्रभाकर पंत कोरगावकर एक असे उद्योगपती होते
त्यांनी आपल्या वडिलांच्या नावाने एक ट्रस्ट काढला होता चॅरिटेबल, गोविंदराव कोल्हापूर धर्मार्थ संस्था. आणि स्वातंत्र्य काळात ज्या ज्या तरुणांनी आपलं आयुष्य झोकून दिलं होतं, नोकऱ्या सोडून, शिक्षण सोडून, त्यांचे संसार कसे चालतील त्यासाठी त्यांनी त्या काळात 150 ते 200 रुपये महिन्याला ती मनी ऑर्डर अतिशय नियमितपणे सगळ्या कार्यकर्त्यांना जात होती. तर त्या मानधनाच्या भरोशावर, म्हणजे ताईंनी बाबांना मिळणाऱ्या त्या मानधनाच्या भरोशावर त्यांचा संसार आणि आमचं मेडिकलचं शिक्षण पूर्ण झालं. आणि मेडिकलच्या शिक्षणामध्ये त्या काळात सगळ्यांना आश्चर्य वाटलं, ट्युशन फी फक्त ₹250 होती. आणि जेव्हा आम्ही प्रथम नागपूरला गेलो तेव्हा नागपूरचं वातावरण आम्हाला नवीन होतं. खादीचे कपडे, आयुष्यात पहिल्यांदाच फुल पॅन्ट घातलेला, आनंदवनात त्याची काही गरज नव्हती. आणि मेडिकल कॉलेजला श्रीमंतांची मुलं ज्यांना प्रवेश मिळालेला, त्या वातावरणात काही आम्ही फारसं रमलो नाही. पण तोपर्यंत जेव्हा बाबांच्या कामाचं महत्त्व लोक जाणायला लागली, आणि मॅट्रिकला असताना आनंदवनामध्ये बरेचसे मोठे मोठे लोक यायला लागले. म्हणजे असं नावं घ्यायची झाली तर SM जोशी, अण्णासाहेब सहस्त्रबुद्धे, नंतर पु ल देशपांडे आलेत, वसंतराव देशपांडे आले. त्यांना बाबांच्या कामाचं त्यांना महत्त्व जाणवलं आणि बाबांनी मग मित्रमेळावे सुरू केले. या सगळ्यांचा परिणाम झाला असा आम्हाला की आपण सुद्धा बाबांचं काम हे पुढे नेलं पाहिजे. बाबांचं काम म्हणजे आनंदवनाचं काम. आणि बाबांनी ते खूप आनंद झाला बाबांना की आपल्या मुलांनी, आपण न सांगता, म्हणजे बाबांनी आम्हाला कधी सांगितलं नाही, फार मोठी गोष्ट आहे की आपल्या मुलांनी काय केलं पाहिजे, आतून त्या दोघांना असं वाटत असलं पाहिजे आपल्या मुलांनी चांगलं करिअर केलं पाहिजे किंवा आपलं काम पुढे नेलं पाहिजे. पण आपण मोठेपणा हा की त्यांनी कधी आयुष्यात सांगितलं नाही की तुम्ही हे करा किंवा ते करा. तर अशा वातावरणामध्ये आम्ही स्वतः निर्णय घेतला. मी आणि विकास योगायोगाने वयात अंतर नसल्यामुळे एकाच वर्गात होतो. आणि 1970 साली MBBS ची परीक्षा दिली, फायनल MBBS. डिसेंबर 70ला आम्ही आनंदवनात रिझल्टची वाट बघण्यासाठी आलो. 15 दिवसात निकाल लागायचे. आणि बाबांच्या डोक्यात विचार आला, यांना आता सुट्टी लागली आहे तर आपण पिकनिकला जाऊया. कसं असतं म्हणजे आयुष्यात डेस्टिनी म्हणतो आपण त्याला. पिकनिक मधून लोकविरोधी प्रकल्पाचा जन्म झाला. हे असं विचित्र योगायोग आहे. बाबांच्या डोक्यात हा का विचार आला मला अजूनही त्याची कल्पना नाही. भामरागड हा विभाग कशासाठी सुद्धा प्रसिद्ध नव्हता, जिथे रस्ते नाही. अशा ठिकाणी बाबांना असं का वाटावं की आपण आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सदस्यांना पिकनिकला घेऊन जावं. पण एनिवे 70च्या डिसेंबरमध्ये ते इथे घेऊन आले. रस्ते नव्हते, पूल नव्हते, तेव्हा 250 किलोमीटर अंतर कापायला 2.5 दिवस लागले. पण जेव्हा भामरागडला पोहोचलो आम्ही, तिथे त्रिवेणी संगम आहे, शुद्ध पाणी, अतिशय निसर्ग तर काही विचारू नका, घनदाट जंगल. आणि आम्हाला खरंच आनंद झाला की बाबांनी किती चांगल्या ठिकाणी आपल्याला 2 दिवसासाठी आणलेलं आहे. रात्र झाली, शेकोटी पेटवली होती, थंडी खूप होती, 10च्या आतमध्ये टेम्परेचर असतं इकडे जंगल असल्यामुळे. आणि मग आता सकाळ झाल्यावर बाबा म्हणाले तर आपण इतक्या लांब आलो तर आपण आजूबाजूचा परिसर बघूया. त्यांना माहिती असलं पाहिजे या भागात आदिवासी राहतात किंवा त्यांची परिस्थिती काय असेल. पहिल्या गावात आमची गाडी गेली. असे कच्चे रस्ते असायचे पोस्ट पावसाळ्यानंतर, फेअर वेदर रोड ज्याला म्हणतो आपण, बैलगाडीची गाडी गेल्याबरोबर गावातले लोक असे घाबरून बाहेर आले आपापल्या झोपड्यातून. आणि कोण लोक आले जे गाडीतून उतरले, यांच्या अंगावर इतके सारे कपडे आहेत, म्हणजे नुसतेच शर्ट पॅन्ट होते असं नाही, पण शाल आहेत, स्वेटर्स आहेत, कारण थंडी खूप होती. आणि कशासाठी आले असणार, मनामध्ये त्यांच्या भीती त्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती. जवळ जाऊन त्यांच्याशी काही बोलावं असा विचार केला तर सगळे जंगलात पळून गेले. थोडंसं आम्हाला खटकलं. कुष्ठरोग्यांच्या संस्थेत आम्ही इतकी वर्ष काम केलं, त्यांचं दुःख खूप मोठं होतं. अगदी जवळच्या नातेवाईकांना त्यांना घरातून आणि गावातून हाकलून दिलेलं, म्हणजे अगदी नवऱ्याने बायकोला, मुलांनी आईला कुष्ठरोग झाला म्हणून खरोखरच वाईट टाकलेले असे असंख्य लोक आम्ही आनंदवनात आमच्या कुटुंबातले म्हणून आम्ही आमच्या बरोबर राहत होते. त्यांचं दुःख खूपच मोठं होतं. इथे असं काही व्यंग नाही, इथे काही रोग नाही, तर लोकांच्या मनात एवढी भीती का असावी. दुसऱ्या गावात जाऊन बघूया. जंगल मध्ये गावं, वनग्राम असतं, ते दुसऱ्या गावात तो होतो अनुभवाला, तिसऱ्या गावात तो अनुभव. एखादा जो पळू शकला नाही, म्हातारा माणूस असेल, त्यांनी आमच्याकडे लक्ष दिलं. नंतर आमच्या लक्षात आलं त्यांची भाषा पण वेगळी असावी. तर अशा सगळ्या पद्धतीने संध्याकाळपर्यंत आम्ही असं फिरलो त्या जंगलामध्ये, गावं बघत. आणि भामरागडच्या संगमावर येऊन शेकोटी पेटवून
विचारमग्न अवस्थेत बसले होते. असे लोक आपल्या देशात आहेत. स्वातंत्र्य मिळालेलं जवळजवळ आता 25 वर्ष झालेली. असे लोक आपल्या देशात आहेत की ज्यांचं आयुष्य जंगली जनावरांच्या सारखं किंवा त्यांच्यापेक्षा सुद्धा वाईट आहे. कारण कुपोषण, थंडीमध्ये कपडे नाही, खायला अन्न नाही, जंगल भरपूर असल्यामुळे जंगलात जे मिळेल त्याचा त्यांनी वापर केला अनेक वर्ष, शतकानुशतक. म्हणजे कंदमुळं आहेत, शिकारीला जे काही जनावरं मिळतील ते, पक्षी आहेत, कधीतरी साप मारून खाल्ले, हे नंतर कळलं अर्थात. पण कुपोषण असं दिसायचं लांब. तर या सगळ्या इम्प्रेशन्स आमच्या जे डोक्यात होते दिवसभरात ते, त्या शेकोटी पुढे बसून आम्ही विचार करत होतो. आणि बाबांनी जसं लाऊड थिंकिंग, आपण स्वतःशीच बोलतात, की म्हणाले आता तुम्ही दोघं MBBS झालाच आहेत, निकालच लागायचे, आणि तुम्ही ऑलरेडी निर्णय घेतलाय की आपण आनंदांची जबाबदारी घेऊन ते काम पुढे नेऊया. मला असं वाटतं की या जमातीला, ती माडिया जमात आहे, ती म्हणजे सरकारने त्यांना प्रिमिटिव्ह म्हणजे अति मागास जमात असं त्याचं वर्गीकरण केलं. तर यांच्यासाठी काहीतरी काम करावं. ते आपण कुपोषण बघितलं, त्यांना शेती शिकवता येईल, त्यांना व्यवसाय प्रशिक्षण देता येईल. अशा पद्धतीने ते स्वतःशी बोलत असताना माझ्या लक्षात आलं की बाबाचा पिकनिकचा उद्देश काय. आणि विचार न करता, म्हणजे असं काय एखादा टर्निंग पॉईंट आयुष्यात माणसाचं कसं आहे, बाबांना म्हटलं की तुम्ही हे जर काम सुरू केलं या माडिया आदिवासींसाठी, तर मी त्याची जबाबदारी मी घेईन. आणि मी बाबांच्या डोळ्यात ती चमक बघितली की आपल्या मुलांनी आपल्याला न सांगता न मागता हे आश्वासन दिलं. आनंद कसा असतो हे बोलून व्यक्त करता येत असं नाही, आपण त्यांच्या चेहऱ्यावरून त्यांच्या डोळ्यातून सुद्धा ते अनुभवू शकतो. आणि तसं झाल्यानंतर बाबा इतके खुश झाले. रात्री आम्ही झोपलो आनंदाने. दुसऱ्या दिवशी सकाळी परतीच्या प्रवासाला लागलो. आनंदवनात आल्यावर काही दिवसांनी निकाल लागला, दोघे MBBS पास झालो. आणि आता इंटर्नशिप सुरू होणार तेवढ्यात बाबांनी म्हटलं की आता तू जर भामरागड भागात काम करायचा निर्णय घेतला तर त्या काळच्या महाराष्ट्र शासनाला अर्ज करा, या भागामध्ये आम्हाला एक 50 एकर जमीन द्यावी, जेणेकरून तिथे शासनाचं हॉस्पिटल सुरू करू, शाळा सुरू करू, शेती सुधार, त्याचं ट्रेनिंग त्यांना देता येईल. अशी मोठा अर्ज केला. त्याला बरेच कागदपत्र लागतात आणि तो मंत्रालयात पाठवून दिला संबंधित लोकांकडे. पण आपल्याकडे ब्युरोक्रेसी कशी काम करते आपला सगळ्यांना अनुभव आहे की फॉलोअप नसला तर त्याचं उत्तर देत नाही कोणी. आमची बघता बघता इंटर्नशिप संपली, पूर्ण 71 साल निघून गेलं. सरकारकडून काही त्या अर्जाची दखल घेतल्या नाही गेली. काही गोष्टीचा कसा फायदा होतो, सरकारने उशीर केला याचा माझ्या व्यक्तिगत जीवनात मला खूप फायदा झाला. कारण नंतर मी पोस्ट ग्रॅज्युएट जॉईन केलं. मी सर्जरीमध्ये विकास मेडिसिन मी होता, आणि तिथे मंदाकिनी देशपांडे, त्या पण नागपूरच्याच, तिने अनस्थेशियासाठी सेवाग्राम मेडिकल कॉलेज नवीन निघालो, तिथे आम्ही जॉब घेतला होता. तर तिथे तिची माझी भेट झाली पहिल्यांदा. मी सर्जरी आणि ती अनस्थेशिया. आता मेडिकल कॉलेजमध्ये 5.5 वर्ष एकत्र असताना आमची ओळख नव्हती. याचं कारण ती सिनियर होती. सिनियर लोकही त्या काळात अर्थात रॅगिंग करायचे, आणि आमचं फारसं काही त्या वातावरणाशी आम्ही रुळलो नव्हतो, म्हणून तिची तोंड ओळख पण नव्हती. तिने पण नाव नव्हतं ऐकलं. पण एका पेशंटवर काम करताना जेव्हा आमची ओळख झाली, आमचे ते विचार जुळले किंवा वेवलेन ज्याला आपण म्हणूया, आणि बघता बघता त्याचं प्रेमात कसं रूपांतर झालं कळलं नाही. आमच्या मोठ्या भावांना त्याची कल्पना आली की इथे काहीतरी अफेअर चालू आहे. बाबांचं नाव झालं होतं. ती बातमी बाबांपर्यंत गेली, ताईंपर्यंत गेली. त्यांनी ताबडतोब मांद्याला सेवाग्रामवरून बोलवून घेतलं. आणि आनंदवन तोपर्यंत बऱ्यापैकी नावाजलेलं आहे, तिथे सगळ्या सुविधा होत्या. बाबांनी त्यांनी त्याला आल्याबरोबर विचारलं की आनंदवनाला तू जे बघताय ज्या काही सुविधा आहेत, प्रकाशने निर्णय घेतला हेमलकशा भामरागडच्या जंगलात काम करण्याचा, तर तिथे यापैकी काहीच नाही. तर तुला त्यांनी सांगितलं आहे का? मी तर हा निर्णय आधीच सांगितला होता, प्रेम करण्याच्या आधी, की बाबांना मी शब्द दिला भामरागड विभागात जागा मिळाली तर आदिवासींसाठी काम करणार आहे. तर त्यांनी ताबडतोब सांगितलं की बाबांना की मी शब्द दिला. बघा, शब्द दिलेल्याचं महत्व काय असतं ते तो पाहिला की त्या शब्दाला महत्व असतं. तर तो दिलेला शब्द जेव्हा बाबांच्या लक्षात आलं की हिचं कमिटमेंट आहे,
आणि ताईंना असं वाटायचं की मोठ्या भावाचं लग्न आधी झालं पाहिजे परंपरेप्रमाणे. पण बाबा प्रॅक्टिकल होते, पुरोगामी होते, त्यांच्या कर्मकांडावर विश्वास नव्हता. आमच्या घरी 2 टोकं होते, ताई आणि बाबा. तर बाबा ते म्हणाले की त्यांनी विचार केला की विकासचं लग्न होईपर्यंत जर याला थांबायला सांगितलं तर कदाचित मंदाचा निर्णय बदलू शकेल, म्हणून त्यांनी ताबडतोब आमचं लग्न घ्यायचं 72 सालीच लग्न करायचा निर्णय घेतला. आणि अतिशय वेगळ्या पद्धतीने आनंदवनामध्ये 72च्या डिसेंबरमध्ये जिथे मुहूर्त नाही, जिथे कोणी कुंडली बघितली नाही, तर बाबांचा विश्वास येण्यात आणि आमचाही नव्हता. लग्न आनंदवनात करावं, म्हणजे मुलीच्या घरी करण्याच्या ऐवजी आनंदवनात. कारण आमचे नातेवाईक तोपर्यंत 1,500-2,000 होते, कुष्ठरोगी अंध आपण. त्या सगळ्यांना घेऊन नागपूरला गेलो असतो तर लोकांची पंचायत झाली असती. तर अशा सगळ्या प्रथा तोडून देणं घेणं नाही, आहेराचा प्रश्नच नाही. रविवार हा मुहूर्त, कारण त्या दिवशी सुट्टी असते लोकांना. आणि मामा क्षीरसागर नावाचे गांधीयन होते ब्रह्मचारी, त्यांनी आमचं लग्न लावलं. पण मुहूर्त आम्हाला खूप चांगला मिळाला. बाबांची साने गुरुजीवर श्रद्धा होती. 24 डिसेंबर 1972ला लग्न झालं आणि त्या दिवशी साने गुरुची जयंती होती. त्यामुळे असे सगळे योग जुळून आले. लग्न झालं. लग्नात गोड नाही, कारण मराठवाड्यात दुष्काळ होता. आपले जर भाऊबंद उपाशी मरतात आहे आणि आपण कसं काय एन्जॉय करायचं. तर हा सगळा निर्णय मी घेतला. मग मी मंदाला सांगितलं. मंदाने आपल्या आईवडिलांना समजावलं. ते खरं म्हणजे संघाच्या कोठडीतले होते, शिक्षक होते दोघे, त्यांची पण जमीन होती. पण त्यांना तिने कन्व्हिन्स केलं आणि अशा पद्धतीने अतिशय वेगळ्या पद्धतीने हे जे समारंभ झाला, हा स्टेजवर फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो ठेवून त्याला हार घालून आमचं लग्न संपन्न झालं. मेसेज हा होता की आम्ही दीनदलितांसाठी काम करणार, हे सगळ्यांना कळावं, कृतीतून कळावं. आता त्यानंतर लग्न, नॉर्मली हनीमूनला लोक जातात, कुठे कुठे जातात, सगळ्यांना माहितीच आहे. मी म्हटलं जे आपल्याकडे काय, आपल्याला नोकरी नाही, शिक्षण चालू आहे, बाबांकडे पैसे नाही, कोरगावकर रस्ते 200 रुपये मानले नाही, मग जायचं तर कुठे जायचं. ताडोबा जवळ होतो, बाबांकडे गाडी होती, ती गाडी घेऊन ताडोबाला गेलो. म्हटलं आता दुसऱ्या दिवशी आपण भामरागडच्या जंगलात जाऊया, जिथे आपण काम करणार तो एरिया तुला बघायला. तर लग्नाच्या 3ऱ्या दिवशी आम्ही जेव्हा भामरागडला ज्या रस्त्याने आलो, जे रस्तेच नव्हते खरं, नदीच्या पात्रातून, नाल्यातून ते गाडी 4 व्हील टाकून काढत आणायची आणि घनदाट जंगल. या भागात जागा मिळणार आपल्याला, जेव्हा तिला कळलं तेव्हा त्याचे 2 परिणाम झाले असते. एकतर इथे ते काम करणं कठीण, कुठून आपण याच्याशी लग्न केलं असं वाटणं साहजिक होतं. पण तिच्या मनाची तयारी झाली, तिचं कमिटमेंट झाली की आपण आता शब्द दिलेला आहे तो पाळायला पाहिजे, काही का अडचणी असू द्या. आणि 73 डिसेंबरला बाबांना महाराष्ट्र शासनाने जागा दिली. बाबांनी त्याचं ना लोक बिरादरी प्रकल्प केला. बाबांना जसं लेबल लावणं, जसं आजकाल लेबल लावणं हा गुन्हा पण आहे. पूर्वीच्या काळी जसं कुष्ठरोग किंवा TB किंवा लंगडे, आंधळे असं म्हणायचं आपण, पण आता दिव्यांग शब्द आला किंवा डिफरंटली एबल म्हणतो आपण. तर इथे आदिवासी राहतातच आहे, त्यांचा लेबल कशाला लावायचं. तर लोक बिरादरी प्रकल्प, बिरादरी हा शब्द म्हणजे बंधुभाव, पीपल्स ब्रदरहुड प्रोजेक्ट असं आपण ठेवूया. सगळ्याच लोकांसाठी त्याचा हा प्रकल्प राहील. त्यावेळेला अर्थात बाबांना कल्पना नव्हती की इथे त्या बिरादरीमध्ये आमचे मानवेतर प्राणी पण असतील, ते नंतर आले अर्थात. पण असं एक चांगलं नाव मिळालं, लोक बिरादरी प्रकल्प. हेमलकसा गाव इथे छोटंसं गाव आहे, त्या गावाच्या हद्दीमध्ये हे आम्हाला प्रकल्पासाठी जागा दिल्यामुळे ते नाव पण चांगलं मिळालं. इथून भामरागड साधारण 2.5 ते 3 किलोमीटर आहे, त्रिवेणी संगम जिथे आहे. तर अशा सुंदर जागेत जेव्हा बाबांनी काम सुरू केलं, मी नागपूरला MS करत होतो, मला कळलं की बाबांनी जागेचा ताबा घेतलेला आहे. मी MS चं शिक्षण सोडून दिलं. मंदाकिनी तोपर्यंत डिप्लोमा 2 अनस्थेसियाची नोकरी लागली होती, तिने रिझाईन केलं आणि आम्ही दोघं इथे येऊन एक सुंदरशी झोपडी, सारवलेली शेणाची कुडाची झोपडी असते, ती बांधली. बाबांच्या प्रेरणेने इथे काही कार्यकर्ते आले होते. सुरुवातीला नागेश शेटकर, अजित होते, राजकुमार मळकर्णीकर, आणि नंतर आपल्या प्राचार्य महोदयाने जी नावं घेतली, विलास मनोहर, गोपाळ फडणवीस, दादा पांचाळ, जगन मचकले, असे सगळे कार्यकर्ते बाबांच्या प्रेरणेने आलेले तरुण होते, सगळे शहरातून आलेले. त्यांचं एक नवीन कुटुंब तयार झालं. आणि पहिल्यांदा असं ठरवलं की या सगळ्या कुटुंबातनी एकत्र जेवण करायचं. कम्युनिटी किचन हा कन्सेप्ट पहिल्या दिवसापासून लोकबिरादरीत सुरू झाला.
त्याचा खूप मोठा फायदा असतो. तिथे कोणी छोटा नाही, कोणी मोठा नाही, सगळे एकत्र बसतात आहे, गप्पा मारतात आहे. आणि आज जे काय आहे ते आनंदाने जेवायला पाहिजे, असं एक आम्ही धोरण ठरवलं. एवढ्यासाठी की शहरातून आलेल्या लोकांना नॅचरली वाटणं साहजिक आहे. इथे काहीच मिळत नाही, वरण भाताशिवाय दुसरा पर्याय नाही, दुकानं नाहीत, भाजीपाला नाही. पण जे स्टोअर केलेलं धान्य आहे जे 6 महिने राहू शकतं, पण पाऊस आला तर सगळं कट ऑफ व्हायचं. तर त्याच्यात आपण आनंदाने ते कसं कसं सहभागी व्हायला पाहिजे, याचं आम्ही जेवताना खूप हास्य विनोद करून जेवतो. संध्याकाळी सूर्यास्ताच्या सुमारास जेवायचं. गमतीने म्हणत होतो की आम्ही जैन धर्मी झालो होतो. वीजच नव्हती, कंदिलाच्या उजेडात सूर्यास्तानंतर जेवण करून घ्यायचं, शेकोटीपाशी गप्पा मारायच्या. आणि गप्पा मारताना हे पर्पजली आपण अशा गप्पा मारायच्या की आपण ज्यांच्यासाठी आलो, म्हणजे जी माडिया जमात होती त्यांच्याकडे खायला काय आहे. जंगलात फिरायचं दिवसभर, 30-40 किलोमीटर पायपी. कंदमुळं वर्षानुवर्ष खात होते, त्याचं प्रमाण कमी झालं. शिकारीचं वन्य प्राणीचं प्रमाण कमी झालं, पक्षी कमी झाले. जे काही थोडंसं मिळेल, मच्छीमार होते ते, त्यातल्या मासे मिळाल्या, पण पोटभर मिळत नव्हतं. नाही मिळालं त्यांचं दुःख नव्हतं, दुसऱ्या दिवशी परत प्रयत्न करूया. तर या लोकांना काही न मिळता जर तक्रारी होत नाही, कोणाकडे तक्रारी करायचं नाही. आश्चर्याची आणि आनंदाची गोष्ट अशी की इतकी गरिबी, इतकी भूक होती, इथे पुढे भिकारी नव्हते. लोक पापभिरू होते, स्वाभिमानी होते. आमच्याकडे त्यांच्यापेक्षा तर निश्चितच सामान जास्त होतं, पण दरवाजाला कुलूप नसताना चोऱ्या करत नव्हते. खूप चांगले गुण आहेत. पण आम्हाला या आयसोलेशनपेक्षा त्याचं खूप मोठं दुःख होतं, नाही असं नाही, लोकांचा बहिष्कार. कोण लोक आले, कशासाठी आले, दवाखाना काय, डॉक्टर म्हणजे काय, काहीच माहिती नाही. ते लांबून बघायचे आणि गावात गेलं तर पळून द्यायचे. आमच्या लक्षात आलं यांची भाषा वेगळी आहे, यांची संस्कृती वेगळी आहे, यांच्या परंपरा खूप वेगळ्या आहेत, याचा आपण अभ्यास केला पाहिजे. मग हळूहळू त्या भागात त्यावेळेला जे सरकारी अधिकारी पनिशमेंट पोस्टिंगला असायचे, म्हणजे वन खात्याचे गार्ड होते, कॉन्ट्रॅक्टरचे माणसं असायचे, तलाठी होते. एकदा इकडे बदली झाली की त्यांना कोणत्या बदलीचे चान्सेस नव्हते. मग ते गावात राहून त्यांना भाषा यायची. आणि त्यांना जेव्हा कळलं की इथे दवाखाना सुरू झाला आहे, झोपडीत का असे नाही पण दवाखाना आहे, 2 डॉक्टर्स आहेत, ते साध्या साध्या रोगासाठी दावत पळत द्यायचे. मग ते आले की त्यांच्याकडून मंदाने पहिल्यांदा त्या भाषेतले शब्द वहीत लिहून घेतले, एक डिक्शनरी तयार केली. ही बोलीभाषा आहे. नावाला काय म्हणतं, गावाला काय म्हणतं, रोगाला काय म्हणतात, सिम्पटमला काय काय म्हणतात, ते असे नावं लिहून घेतले. ते आत्मसात करून आम्ही गावात जाऊन लोकांना त्यांच्या भाषेत त्यांच्याशी संपर्क करायचा प्रयत्न केला. तोपर्यंत आमचा अभ्यास पण चालू होता की यांच्यात आजारी पडलं ते माणसं कुठे जात असतील, हे रोगी कुठे जात असतील. प्रत्येक गावामध्ये परंपरेने कुठेही असायचे, मांत्रिक असायचे. त्यांच्याकडे गेले की तो वनौषधीच असायचं, पण मंत्रतंत्रावर जास्त विश्वास, म्हणजे अंधश्रद्धा. कोंबड्याचा बळी मागायचे, कधी बकऱ्याचा बळी मागायचे. मोहाचे फुलं खूप आहे त्यामुळे हातभट्टीची दारू इथे होती. तर या सगळ्या प्रयोग करून तो जो बरा झाला तर त्याचं क्रेडिट त्याला मिळायचं. खरं म्हणजे हे बरे होणारे रोगी हे स्वतःच्या प्रतिकारशक्तीवर बरी व्हायची, पण त्याच्याकडे जाऊन बरे झाले म्हटल्यानंतर ती परंपरा शतकानुशतकं चालू होती. म्हणजे खरोखरच आजारी होते, ज्यांना औषधोपचाराची गरज होती, त्यांच्यावर त्याचा परिणाम होत नव्हता. तेव्हा तो म्हणायचा की माझे उपाय संपले, आता तुम्ही याला परत घेऊन जा, आणि देवाच्या मर्जीने जगला तर जगला, नाही तर गेला. मग आमच्या डोक्यात असा विचार आला की असे जे पेशंट आहे सिरियस आहेत, जे त्यांनी परत केलेले, त्यांना आपण संधी द्यावी, ऑफर द्यावी. अशा 2 पेशंटचं उदाहरण तुम्हाला देतो, आणि त्याच्यामुळे लोकांचा विश्वास निर्माण झाला. जवळच्या गावातच एक लहान मुलगा 10 वर्षाचा, थंडीमुळे हे शेकोटीला कुशीत घेऊन झोपायचे, कारण अंगावर फक्त लंगोटी आणि टेम्परेचर 6-7 डिग्री, कधीतरी जळायचे. पण ज्या मुलाला एपिलेप्सी म्हणजे फिट्स यायच्या, त्या फिटमध्ये तो शेकोटीत पडला, जळला 40%. नॅचरली त्या पुजाऱ्याकडे घेऊन गेले, त्यांनी झाडपाल्याची औषधं लावली, मंत्रतंत्र म्हणली, पण त्याच्यात इन्फेक्शन झालं. इन्फेक्शन झाल्यानंतर पस आल्यावरती हिरवी माशी बसते, प्रेतावर बसतात बघा त्या माशाला, ती तिथे अंडे देते, त्याच्या आळ्या तयार होतात, लार्व्हा ज्याला म्हणतात. त्या लार्व्हा त्याचं रक्त आणि तो काय पस वगैरे खाऊन आतमध्ये शिरून त्या मोठ्या होतात. त्या सारख्या त्या पेशंटला चावत असतात आणि दिसत नाही बाहेरून, तो हेल्पलेस असतो. तो बिचारा अस्वस्थपणे पुजाऱ्यांनी परत केलं होतं
घराच्या बाहेर झोपडीमध्ये मांडव असतो, त्या मांडवात बसलेला. परत शेकोटी आहेच, कारण थंडीचा बचाव करायला शेकोटीची ती गरज होती. पण अशा अवस्थेत जेव्हा आम्ही त्याला बघितलं तेव्हा आई वडिलांना विनंती केली की याला आता पुजाऱ्याने वापस केला, तुम्ही आमच्याकडे का नाही आणलं. त्यांनी आशा सोडली होती, त्यांनी ताबडतोब होकार दिला. आम्हाला आनंद झाला, आपल्याला पेशंट मिळाला. त्या झोपडी पुढे एक झाड होतं, झाडाखाली एक मांडव केला होता दवाखान्यासाठी. तिथे त्याच्या अळ्या काढल्या, ड्रेसिंग केलं, त्याला अँटीबायोटिक दिली, त्याला फिटसाठी गार्डिनलच्या गोळ्या, त्याला झोपेच्या गोळ्या त्यावेळेला फिटसाठी वापरायच्या. आणि आयुष्यात त्यांनी कधी औषध घेतलं नसल्यामुळे या औषधाचा परिणाम बघता बघता त्याच्या शरीरावर झाला, त्याच्या मनावर झाला. जेवण आमच्याबरोबर जेवायचं आणि लोक लांबून बघायची उत्सुकता म्हणून. जेव्हा त्यांना कळलं की हा बरा होतोय, त्याला घेऊनच आम्ही फिरायला लागलो. आणि मग अजून काही पेशंट यायला लागले, त्याला आपल्याला थोडासा पर्याय मिळाला. तर जे काही पुजारी होते, त्यांचे लोकल जे ट्रॅडिशनल जे हिलर होते, त्यांना नॅचरली थोडासा राग येणं साहजिक होतं की आपल्याला आता कॉम्पिटिशन आली आहे, आपले रोगी इकडे जाऊ शकतात. पण आम्ही त्याच्यावर काही विरोध केला नाही. त्यांचे वर्षानुवर्षाच्या परंपरा होत्या, ते व्यवस्थित चालवत त्यांची श्रद्धा होती. पण जे काही त्यांनी परत केलेले पेशंट आहेत ते जर त्यांनी आणायला सुरुवात केली, त्याला त्याचं काही ऑपरेशन होतं. दुसरा एक पेशंट होता, तो साधारण 30-35 किलोमीटरच्या गावात होता. तोपर्यंत माउथ टू माउथ एक पब्लिसिटी झाली. तो बेशुद्ध होता, कोमामध्ये होता. म्हणजे त्यांनी पुजाऱ्यांनी सगळे प्रयत्न केले, पण तो आणखी सिरियस झाला आणि त्यांनी परत केलं. तोपर्यंत लोकांना कळलं की हेमल कशाला लोकबिरादरीचा दवाखाना सुरू झाला. तर त्याला खाट्यावर टाकलं त्यांनी. आणि गावची तरुण मुलं, हा एक आदिवासींमध्ये गुण आहे, एकमेकाला मदत करणं. गावातल्या तरुण मुलांनी त्याला खाट्यावर टाकून त्याची डोली तयार केली आणि खांद्यावर तो बांबू, खांदा बदलत अशा प्रोसेशनमध्ये आणले. 10-12 लोकांनी 4-5 गावं क्रॉस करून. तेव्हा सगळ्या गावच्या लोकांनाही कळलं की असा एक सिरियस पेशंट हेमल कशाच्या लोकबिरादरीत चालला आहे. इथे आणून त्याला आमच्या झोपडीपुढे ठेवलं. बाकीची मुलं परत चालली गेली, एक नातेवाईक राहिला. आम्हाला परत आनंद झाला की आपल्या विश्वासावर इतक्या लांबून पेशंट आला, खाटेवर टाकू. आणि दुसऱ्या क्षणी आम्हाला काळजी वाटली की याचं निदान कसं करायचं. इन्व्हेस्टिगेशन नाही, कोणाला विचारता येत नाही, भाषा पुरेशी येत नाही आम्हाला. पुस्तकाचा आम्ही संदर्भ घेतला, दोघांनी चर्चा केली आणि ठरवलं की हा मेंदूचा मलेरिया असेल. त्याप्रमाणे क्विनिन दिलं त्याला, कार्टिझोनचं औषध दिली, सलाईन लावलं, ग्लुकोज लावलं. आणि रात्रंदिवस त्याच्या खाटीभोवती आमचे कोणीतरी कार्यकर्ता बसलेला असायचा, जेणेकरून नातेवाईकांना आणि आम्हालाही काळजी होती की हा पेशंट इथून कदाचित जर बरा नाही झाला तर तीच डेड बॉडी परत वापस गेली तर त्याला चुकीचा मेसेज जाईल. पण तिसऱ्या दिवशी त्यांनी डोळे उघडले, हालचाल सुरू केली आणि 5व्या दिवशी सरळ तो उठला, आणलेली खाट खांद्यावर घेतली आणि चालत 30 किलोमीटर आपल्या गावाला परत गेला. हा एक मोठा मेसेज होता इथल्या सगळ्या परिसरासाठी की हा क्रिटिकल असलेला पेशंट जो आडवा गेला, बरा झाल्यावर आपलीच खाट घेऊन उभा गेला, चालत गेला. त्यामुळे त्याच्या अशा 2-4 रोगांना फायदा झाल्यामुळे त्याचा प्रसार भरपूर झाला. बघता बघता हजारो पेशंट आपल्या दवाखान्यात यायला लागले. तेवढ्यात जे पुजारी होते, जे मांत्रिक होते, त्यांची मुलगी आजारी पडली जवळच्या गावची. त्यांनी खूप प्रयत्न केले, ती सिरियस झाली, गॅस्ट्रोएंटायटिस. रात्र झाल्यावर तो तिला चुपचाप घेऊन आला. आम्हाला माहिती होतं हा पुजारी आहे आणि याने आपल्या मुलीला आपल्या दवाखान्यात आपणून आणलं. आम्ही विशेष काळजी घेऊन सलाईन लावला, औषधोपचार केला. सकाळपर्यंत बऱ्यापैकी सेटल झाली की त्याला म्हटलं आणखी 2 दिवस ठेवायला पाहिजे, तिथे ताकद आली पाहिजे. नाईलाजाने तो थांबला. पण दिवसा येणाऱ्या आदिवासींना कळलं की इथले पुजारी पण, इथले मांत्रिक पण आपल्या स्वतःच्या नातेवाईकांना इथे घेऊन येतात. म्हटल्यानंतर सगळ्यांचा विरोधच कमी झाला. असं करता करता सगळ्या प्रकारचे जे रोग होते त्या प्रत्येकाला आपण काही ना काहीतरी, म्हणजे आम्ही काही स्पेशालिस्ट नव्हतो, मी तर सर्जरी सोडून आलेलो, मंदा अनस्थिरीस होती. पण डिलिव्हरीसाठी पेशंट यायच्या, अडलेल्या बाळांतून हाडं तुटलेले पेशंट यायचे, म्हणजे ऑर्थोपेडिकच्या केसेस यायचे, डोळ्याचे पेशंट यायचे. आणि कॅटरॅक्टची सर्जरी सुरू केली होती. आणि आंधळा माणूस हा जगण्याला नालायक होता, सर्वायवल ऑफ द फिटेस्ट म्हणतो. ENTचे पेशंट आहे किंवा असं ॲनिमल बाईट्स,
स्नेक बाईट, असे वेगवेगळ्या सगळ्या प्रकारचे पेशंट इथे यायला लागले. पण आम्ही प्रत्येकाला त्याच्या दुःख कमी करण्यासाठी प्रयत्न करत राहिलो. बऱ्याचशा जणांना फायदा होत गेला. त्यामुळे दवाखान्याचं नाव झालं. इथे बाहेरून आलेले लोक जे आता आपल्यासारखेच राहतात आहे, आपल्या कुटुंबातले झाले. मी त्यांना असं डॉक्टर आहे असं माहित नव्हतं. डॉक्टर शब्दही नवीन त्यांचं होतं. भाऊ आणि बहिणी हे चांगलं सगळ्यात सोपं. भाऊ आणि बहिणी या नावाने प्रसिद्ध झालं. आणि दवाखान्याला टायमिंग नव्हतं, अंतर खूप होती, लोकांना पायी यावं लागायचं, लोकांना खांद्यावरून त्यांना पेशंटला आणावं लागायचं. तेव्हा 24 तास हा दवाखाना एकदा लोकांचा विश्वास निर्माण झाल्यानंतर ते येत राहिले. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इथे सगळ्या आरोग्यासाठीच्या सगळ्या रोगांवर आपण उपाययोजना करतात आहे आणि आपल्यासारखेच राहतात आहे, आपली भाषा शिकले, त्यांच्या जीवनातून तसं काही फारसा फरक नाही राहणीमानात. तेव्हा त्यांनी इतर प्रॉब्लेम सांगायला सुरुवात केली. इतर प्रॉब्लेम काम करायचे आणि इथल्या आदिवासींना शिक्षण नव्हतं, त्यामुळे त्यांना त्यांच्या हक्कांची जाणीव नव्हती. मग ते रोजगार हमी योजना त्यावेळेला चालू झाली होती. महाराष्ट्र शासन आता पायोनियर होतं. तर या लोकांना ते जबरदस्ती वन खात्याचे किंवा कॉन्ट्रॅक्टरचे कामाला लावायचे आणि संध्याकाळी अंगठे घेऊन त्यांना परत करायचे. एक पैसा देत नाही. जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की इतक्याले दिवस आपल्याला कामाला लावलं आणि मग ते तक्रारी घेऊन आले आमच्याकडे. जितके लोक कामावर होते ते सगळे लोक संघटित होऊन आमच्याकडे आले की आम्ही इतके लोक या कामावर होतो आणि इतके दिवसात आम्हाला एक पैसा मिळाला. त्यांचं बघितलं दुसऱ्या गावचे लोक आले आणि सगळ्यांचे नावं गावं आम्ही किती दिवस कामं केली त्यांचे अंगठे घेतले आणि कन्झर्वेटर किंवा कलेक्टर यांना आमच्या सहीने अर्ज केला की अशा अशा लोकांची मजुरी मिळवून त्यांच्या हक्कांची. मला ते आश्चर्य असं वाटतं, अजूनही आश्चर्य वाटतं की आपल्याला पगार असतो ब्युरोक्रेसीमध्ये, आता तर 5वा 6वा 7वा वेतन आयोग लागले आणि ज्यांच्याकडून आपण कामं घेतली त्यांच्या अंगावर वस्त्र नाही आणि खायला अन्न नाही. मग अशा माणसांचं शोषण करणं याला खरंच खूप मोठी हिंमत लागते. फार वाईट वाटलं आम्हाला. शिक्षणाला आपण याला सिव्हिलायझेशन यालाच म्हणतो का? आपण आपल्याला स्वतःला सिव्हिलाइज म्हणतो. म्हणून आमचे सगळे कार्यकर्ते होते, विलास मनोहर, गोपाळ फडणवीस, मुकुंद दीक्षित होते त्यावेळेला, जगदीश गोडबोले, काही जणांना नावं माहिती असतील. तरी आम्ही सगळ्यांनी बसून असं ठरवलं की यांना आपण शिक्षित केलं पाहिजे, यांना हक्कांची जाणीव निर्माण केली. म्हणून 76 साली आम्ही सगळ्यांनी निर्णय घेतला आणि शाळा सुरू करूया. मग गावागावात फिरून आम्ही त्यांना म्हटलं की तुम्ही 25 मुलं द्या. परत त्यांच्या मनात अनेक शंका. मुलं तुम्ही कशासाठी मागताय? आम्ही तर काही सांगितलं नाही तुम्हाला शाळा सुरू करा. जंगल आहे, येते जंगलातून जाताना वन्य प्राण्यांनी किंवा सर्पदंश झाला, हल्ला झाला, नदी नाले खूप आहेत, त्याच्यावर रस्ते नाहीत, पूल नाहीत, काही ऍक्सिडेंट झाला, वाहून गेले, तर जबाबदार कोण राहील? आमच्या कार्यकर्त्यांनी त्यांना कन्व्हिन्स करण्यासाठी हे सांगितलं की 2 वर्षापूर्वी तुम्ही आपल्या दवाखान्यात येण्यासाठी इतके तुमच्या मनामध्ये शंका होत्या की आम्हाला सुद्धा असा पश्चाताप होत होता की आपण कशासाठी आलो. आणि आता तुम्ही जेव्हा हजारोच्या संख्येने इथे येता, तुमचा विश्वास आहे करा, तुम्ही भाऊ आणि बहिणी आपल्यातला मानलाय, एक संधी आम्हाला द्या. आम्ही 25 मुलांना काहीतरी शिकवू इथे, त्यांच्या राईट्स बद्दल शिकवू, तुम्हाला शेती माहिती नाही, शेतीचं ज्ञान देऊ आणि फॉर्मल एज्युकेशन तर आहेच ते. त्या सगळ्यांनी त्यांना जेव्हा कन्व्हिन्स केलं तेव्हा नाईलाजाने 25 मुलं आली आणि त्यांनी खूप असं वेगळ्या इन्फॉर्मली त्यांना शिकायला सुरुवात केली. शेतीचं शिक्षण दिलं, हक्कांबद्दल कसं भांडायला पाहिजे, म्हणजे राईट्स काय याच्याबद्दल शिक्षण दिलं. फॉर्मल एज्युकेशन ते तर चालूच होतं. जेवण ते तर आपल्या कुटुंबातलेच एक झालं होतं आणि दवाखाना घरचाच होता. म्हणजे हे सगळं वातावरण त्यांच्यासाठी सगळं नवीन असून त्यांना तरी सुद्धा ऍक्सेप्ट करणं काही मुलांना जड झालं, कारण इथे थोडीशी शिस्त होती. वर्ष संपता संपता त्याचे 10-12 मुलं पळून गेली. त्यांना ते स्वातंत्र्य पाहिजे होतं. म्हणजे ते 15 मुलं जी राहिली वर्षाच्या शेवटी, त्यांना ते खूप आवडलं. अशा पद्धतीने शिक्षण आपल्याला मिळते, आपल्या भल्यासाठी. ती 15 मुलं आणि आमचे सगळे शिक्षक गावात जाऊन लोकांना कन्व्हिन्स करायला गेले. तर फारसा मग प्रॉब्लेम आला नाही. 15 ते 30 मुलं झाली, 4-5च पळाले आणि 2 वर्षानंतर पालकांना त्याचं महत्त्व पटलं आणि आम्हाला कधी कुठे जायची पाळी आली नाही. पालक वर्षाच्या शेवटच्या दिवशी, ज्या दिवशी निकाल लागतो त्या दिवशी नवीन ॲडमिशनसाठी आपल्या मुलींना घेऊन येतात आणि बघता बघता शिक्षणाबद्दलची जागृती पूर्ण एरियामध्ये झाली. अशा पद्धतीने एकामागून एक काम सुरू झालं
आरोग्यापासून आम्ही सुरुवात केली, कारण आम्ही दोघं जण डॉक्टर होतो. फार मोठे प्लॅन्स नव्हते डोक्यामध्ये, काही योजना पण नव्हत्या आमच्या, काही तेवढं ट्रेनिंग पण नव्हतं, आम्ही काही सोशल वर्कचं ट्रेनिंग पण नव्हतं. संस्कार ताईबाबांचे होते एवढंच एक होतं, ते मोठं पाठबळ होतं आमच्याकडे. पण या ज्या प्रवृत्ती सुरू झाल्या या लोकांच्या गरजेप्रमाणे एकातून एक. डॉक्टर सांगतो पेशंटला की जेवण झाल्यावर गोळ्या घे, आणि इथे लक्षात आलं आमच्या की त्याच्याकडे खायला अन्न नाही. मग अन्न कसं पिकवायचं याचं शेतीचं ट्रेनिंग त्यांना सुरू केलं. फळझाडं कशी लावायची, भाजीपाला कसा पिकवायचा, व्यवसाय शिक्षण. नुसतं तर डिग्री घेऊन लोकांना काही नोकरी मिळत नाही. बांबू खूप आहे, त्यात मेटल क्राफ्ट आहे, आदिवासींची कला आहे, त्याला प्रोत्साहन देऊन त्याचं ट्रेनिंग सुरू केलं. आणि असं करता करता हा प्रकल्प सर्वांच्या सहकार्याने, आम्ही दोघं निमित्त मात्र आहे, आमचे जे कार्यकर्ते आहेत ते जे सगळे जीवाला जीव देणारे कार्यकर्ते आपण म्हणूया, संपूर्ण निष्ठेने एका कुटुंबासारखं एकत्र राहून वेगवेगळ्या विचारसरणीचे, हे पण तुम्हाला सांगतो. इथे काही बाबांचा काही याच्यावर विश्वास नव्हता. धर्म, त्यांनी धर्म एकच पाळला, त्याचं नाव माणुसकी होतं, ह्युमॅनिटी. पण जे कार्यकर्ते होते त्यांची विचारसरणी होती वेगवेगळी. पण आपण एका ध्येयासाठी, एका कामासाठी एकत्र आलो आहे, तेव्हा आपली विचारसरणी बाजूला ठेवावी आणि ज्या कामाला आपण प्राधान्य दिलं पाहिजे, अशा पद्धतीने हे काम वाढत गेलं आणि लोकांमध्ये त्याचा प्रसार झाला. आरोग्य शिक्षण, शेती सुधारणा, भाजीपाला कसा लावायचा, व्यवसाय शिक्षण, आणि मग पर्यावरणाचं कसं रक्षण केलं पाहिजे. जंगल तर भरपूर होतं. जंगल आदिवासींना साठा करण्याची सवय नसल्यामुळे उद्याचा विचार करत नाही, त्यामुळे जंगल टिकून होतं. पण जंगलामध्ये वन्य प्राणी होते, त्याची शिकार करून खायचे, कारण अन्न नव्हतं. पक्षी मारायचे, ते जवळजवळ सायलेंट फॉरेस्ट होतं, पक्षी दिसत नव्हते, कावळा नाही, चिमणी नाही. पण मग ते जेव्हा आपले जे आमटेड ॲनिमल आर्क, वन्य प्राणी अनाथालयाची सुरुवातच अशी झाली, एका ट्रॅजेडीतून होती. म्हणजे आमच्यासाठी ट्रॅजेडी, ज्यांनी खाण्यासाठी माकडाची शिकार केलेली आणि जिवंत पिल्लू मेल्याला चिकटलेली जेव्हा प्रत्यक्ष बघितलं जंगलात, तेव्हा त्यांना थांबवून आम्ही विनंती केली, माकडाचं पिल्लू आम्ही ते त्याला आम्ही वाढवू. मग ते लगेच म्हणाले की, भाऊ म्हणाले, आमचे मुलं कशी आहेत, त्यांना खायला काय मिळेल. आमच्या डोक्यात विचार आला की यांना खायला जर आपण वरण भात दिला तर त्यांचे उपाशी राहणार नाही, आपल्या माकडाचा जीव वाचेल. अशी ती सुरुवात. आणि दवाखान्यात येणाऱ्या लोकांना आम्ही जेव्हा सांगितलं की हे माकड बघा इथे आपणच दिलेलं आहे, त्याच्या बदल्यात आम्ही अन्न दिलं, त्याची आमच्या झोपडीमध्ये आमच्या कुत्र्याबरोबर मैत्री झाली, त्याच्या पाठीवर बसून ते आमच्यावर फिरायचं. लोकांना थोडं आश्चर्य वाटायचं की हे शत्रू असताना इतक्या प्रेमाने कसे राहतात. आणि दवाखान्यातले पेशंट ते कौतुकाने बघायचे, तेव्हा आम्ही त्यांना सांगायचो तुम्हाला जंगलात कुठलाही वन्य प्राणी जर अनाथ सापडले, पिल्लू, तुम्ही कृपा करून त्याला मारू नका, त्याच्या बदल्यात आपण तुम्हाला जे मागाल ते, म्हणजे अन्न, धान्य किंवा कपडे वाटेल, तुमच्या गरजेप्रमाणे आपण त्या वस्तू देऊ. आणि असं करता करता एक एक प्राणी येत गेला. दुसरं प्राणी हरणाचा पाडस होतो, अस्वलीचं पिल्लू होतं, बिबट्या, वाघ, नेगल. काही जणांनी पुस्तक वाचलं असेल, विलास मनोराने फार छान पुस्तक लिहिलं. मग तरस आला, मग मगरीची पिल्लं आली, हरणाची पिल्लं, असं करत करत हा परिवार, माझा मी नेहमी परिवार म्हणतो, परिवारातले सदस्य, हे सगळे प्रेमाने. पहिल्यांदा तर घरात मोकळे राहायचे. आम्हाला सकाळ संध्याकाळ फिरायला जायची सवय आहे. त्रिवेणी संगम आहे सुंदर इथे. लग्न झाल्यापासून आम्ही नियमितपणे तेवढा व्यायाम तर करतोच आहे, काही वेळ काढून तेवढा नदीवर फिरायला जायचं. आमच्यावर कुत्री होती, आमची साथीदार म्हणून. त्यांच्याबरोबर जेव्हा ही आली, राणी अस्वल होती, नेगल पॅन्थर होता, एक रानरेडा होता, तर हे सगळी वरात आमच्याबरोबर मोकळी अशी फिरायला यायची. व्हेकल्स नव्हते, सायकल पण नव्हती या भागामध्ये, काही धोका काहीच नव्हता. कधीतरी आदिवासी दवाखान्यात येताना किंवा दुसऱ्या गावाला जाताना त्याला हे दिसायचं, इथे बिबट्या मोकळा फिरायला येतोय, त्याला थोडी भीती वाटायची, तो लपायचा. पण ज्यांचं काही लक्ष नसायचं ते आमच्याबरोबर नदीपर्यंत यायचे, परत वापस यायचे. फार छान दृश्य होत होते की पूर्वीच्या काळी आश्रमामध्ये होते, आपण पुराणात वाचलेलं. हा सुदैवाने आम्ही हा अनुभव इथे हेमलकशाला आल्यामुळे सगळेच प्राणी, सगळे जीवजंतू, त्याचं प्रेम आम्ही मिळवू शकलो. म्हणजे विषारी साप आहेत, बिबट्या किंवा अस्वली आहे किंवा तरस आहे, मगरी आहे, तर त्याला आपण क्रूर समजतो, त्याच्यापासून मनुष्यपणाला धोका आहे असा लोकांचा समज आहे. किंवा आजकाल तो बॅलन्स बिघडलेला असल्यामुळे बऱ्याचशा घटना घडतात. पण मला एक असं समाधान आहे की ज्या
क्रूर प्राण्यांनी माणसावर हल्ला करायला पाहिजे ते अतिशय प्रेमाने वागतात. आज मला आता जवळजवळ 46 वर्ष पूर्ण झाली. बरेचसे बिबटे शासनाने पण आपल्याला ते आता इतक्या अनुभवाने आपण वाढवल्यामुळे अनाथ झालेले बिबटे त्यांनी नुकतेच दिलेले आहे. आता परत आपल्या घरात आहेत 2 नगर जिल्ह्यात सापडलेले. तर हे सगळे प्राणी इतक्या प्रेमाने वागतात. बघणारे येणारे लोक सुद्धा याची जाहिरात जास्त झाल्यामुळे वन्य प्राण्यांबद्दल त्यांना उत्सुकता असते. हे क्रूर प्राणी कसे प्रेमाने वागतात. पण त्या निमित्ताने का लोक येतात आणि मग शाळा बघतात, आदिवासींसाठी सुरू असलेला दवाखाना. आता तर सुंदर दवाखाना आहे, पण त्या काळात लोक झाडाखाली, आमचे बेड सगळे झाडाखाली असायचे. शेकोटी पेटवून त्याच्याखाली इंडोरचे पेशंट झोपलेले. असं प्रत्येक झाडाखाली जाऊन तो राहून व्हायचा. पण ते शहरातल्या लोकांसाठी नवीन होतं. कसले पेशंट होते? जळालेले पेशंट आहे, फ्रॅक्चर आहे, ट्युबरकुलोसिस आहे, मलेरियाचं प्रमाण खूप आहे, सिकल सेल ॲनिमिया, वेगवेगळ्या प्रकारचे रोग. तर अशा सगळ्या रोगांचे पेशंट गरिबीमुळे झालेले, आपल्या योजना त्यांच्यापर्यंत पोहोचल्या नाही म्हणून झालेले. तेव्हा मग लोकांना त्या कामाचं महत्त्व जाणीव निर्माण व्हायची. आम्ही दोघं स्वभावाने फार असं थोडंसं इंट्रोवर्ट म्हणा तुम्ही, आपल्या कामाचा काय फारशी जाहिरात करावी असं आम्हाला कधी वाटलं. पण बाबांच्या नावामुळे येणारे व्हिजिटर जेव्हा एकदा बघून गेले, जाऊन त्यांनी त्या समाजामध्ये त्याच्याबद्दलची माहिती पत्रकाराला त्यांनी लेख लिहिला. ज्यांच्याकडे त्यांनी पैसे होते त्यांनी पैसे डोनेट केले. असं करता करता समाजाच्या सहभागाने हे काम मोठं होत गेलं. मग आपल्याला टाटा ट्रस्टने काही पैसे दिले, ऑक्सफॅम होते त्यांनी सुरू केलं. तर अशा पद्धतीने हळूहळू पैसा येत गेला आणि एक असं समाधान आहे. आपण कसली अपेक्षा न करता हे काम सुरू केलं, त्याला इतका चांगला रिस्पॉन्स मिळाला. जगामध्ये त्याच्याबद्दल जाणीव निर्माण झाली, त्यांचं प्रेम आम्हाला मिळालं. शेवटी थोडंसं जाता जाता असं होतं की आमचे मुलं जे दिगंत, अनिकेत आणि आरती इथलेच आदिवासींबरोबर मोठे झाले. इथल्याच शाळेत त्यांचं शिक्षण झालं सुरुवातीचं. अनफॉर्च्युनेटली त्यांना शहरातल्या कॉम्पिटिशनमध्ये ते स्टँड झाले नाही, पण समाजाने तेव्हा सुद्धा मदत केली, कारण गुडविल निर्माण झाली होती. दत्ता मेघांचं कॉलेज आहे वर्धेला, मेडिकल कॉलेज. तिथे त्यांनी त्याला फ्री सीट, या कॉम्पिटिशनमध्ये तो स्टँड नाही झाला पण तिथे फ्री सीट दिली. त्यानंतर तो MBBS झाला. त्यांनी स्वतःहून असा निर्णय घेतला की मी आईबाबांच्या कामात सहभाग घेऊ. बाबा त्या हयात होते त्यावेळेला. त्यांना इतकं कौतुक वाटलं की आपल्या हयातीत 3री पिढी अशा दुर्गम भागामध्ये, गडचिरोली जिल्हा अजूनही दुर्गम आहे, म्हणजे अजूनही गडचिरोलीचं नाव काढलं की लोकांच्या पोटात गोळा, अशा ठिकाणी काम करायचा निर्णय घेतला. त्याला चांगली सहधर्मचारिणी मिळाली, जी गोव्याची आहे, ती गायनेकॉलॉजिस्ट आहे. मॅरेज ब्युरोतून त्यांचं लग्न झालं. 2003 साली त्यांचं लग्न झालं आणि तेव्हापासून ते दोघं आमच्याबरोबर काम करता करता स्वतंत्रपणे त्या दवाखान्याची जबाबदारी पेलतात. 50 बेडचं अतिशय मॉडर्न हॉस्पिटल त्यांनी या दुर्गम भागात उभं केलं आहे लोकांच्या सहभागाने. आणि अनिकेत त्यांनी डिप्लोमा पॉलिटेक्निक मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेतला. त्यांनी शाळेची जबाबदारी स्वीकारली. त्याला समीक्षा नावाची पुण्याची एक मुलगी, जी MA इकॉनॉमिक्स फर्स्ट क्लास होती, तिने स्वतःहून ठरवलं की मी याच्याशी लग्न करीन. आणि ते इथे आल्यानंतर शाळेची संपूर्ण जबाबदारी, 650 मुलं आणि शिक्षकाची सगळी जबाबदारी घेऊन क्वालिटी ऑफ एज्युकेशन कसं आपल्याला देता येईल आदिवासी मुलांना, सातत्याने याचा विचार करून ती संपूर्ण जबाबदारी यथार्थ चांगल्या पद्धतीने तिने सांभाळलेली आहे. हे सगळं बघितल्यावर गावकऱ्यांना असं वाटलं, नेलगुंडाच्या साधना विद्यालयाचा आपण उल्लेख केला, इथून अजूनही 27-28 किलोमीटर आहे, जिथे रस्ते नाहीत, वीज नाही, पण तिथल्या पालकांना असं वाटलं की आपल्या शाळेत शाळा असावी, त्यांना चांगलं शिक्षण मिळावं. मग याने जाऊन बघितलं की तिथे जिल्हा परिषद शाळा होती. अनफॉर्च्युनेटली शाळेत विद्यार्थी नव्हते, बिल्डिंग आहे. मग याने निर्णय घेतला, लोकांच्या आग्रहास्तव आपण शाळा सुरू करूया. गावकऱ्यांनी आपली एक जागा दिली, 1 एकर शेतीची जमीन. आणि समीक्षाला असं वाटलं की चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे यांना. फेसबुकवर तिने अपील केलं. काही ITच्या अशा उच्च शिक्षित मुलांना नेलगुंड्यासारख्या अशा चॅलेंजिंग सिच्युएशनमध्ये काम करायची इच्छा आहे का? 1 वर्षासाठी आले तर आणखी चांगलं, परमनंट आले तर खूपच चांगलं. पण 15 ITच्या मुलामुलींनी विलिंगनेस दाखवला. त्यातली 3 मुलं निवडले. 2 साताऱ्याची इंजिनियर होती, 1 डोंबिवलीची मुलगी. यांनी इथे जॉईन केलं
आणि एक तारीख आम्ही दिली 5 मे. 5 वर्षापूर्वी साधना विद्यालय, म्हणजे ताईंची ती जन्मतारीख आहे, आईची माझ्या. साधना विद्यालय त्याचं नाव ठरवलं आणि हे 5 जण मोटरसायकलवर गेले आणि गावकऱ्यांना सांगून ठेवलं होतं की आज आपली शाळा सुरू होणार. बिल्डिंग नाही, पण त्या दिलेल्या जागेमध्ये झाडाखाली 56 मुलं येऊन बसलेले आहेत, मुलं मुली. त्यांचा उत्साह वाढला की कोणाला किती जागृती झाली आहे, शिक्षणाची आपल्याकडे किती जागृती झाली आहे. तेव्हा मुलांना सुद्धा खूप आनंद झाला. जिथे टेलिफोन नाही, जिथे वीज नाही, त्यांनी काहीच बघितलेलं नाही आहे, पण त्यांना शिक्षणाची आवड निर्माण झाली होती. यांनी असं ठरवलं की आपण यांना मराठी मीडियम, जी हेमल कशाला चालू होती ती फॉरेन लँग्वेज आहे, त्यांना खूप कठीण जातं. शिक्षकांना माडी या लँग्वेज आल्याशिवाय त्यांना मराठी समजत नाही. म्हणून समितीने असं ठरवलं की इथे इंग्लिश मीडियम चालू करू, ती पण फॉरेन लँग्वेज आहे, प्रयोग करूया आपण. आणि त्यांना इंग्लिश लँग्वेजमध्ये शिकायला खूप सोपं गेलं. आज अगं दोन्ही अनुभव आमच्याकडे आहे. आणि आज CBSEच्या लेवलचं शिक्षण मेलगुंडाच्या शाळेमध्ये चालू आहे. 5वं वर्ष आहे, साधारण 140 ते 150 मुलं मुली शिक्षण घेत होतात. छोट्या छोट्या झोपडी वजा तिथे बिल्डिंगा बांधल्या आहेत आणि ती जागा आपली नाही. पण अवेअरनेस ते बघून जिंजगावला एक दुसरीकडे एक गाव आहे, तिथे एक प्रगत शेतकरी आहे. ते अनिकेतच्या मागे लागला तो की आमच्या गावात एक तलाव आहे पण तिथे पाणी नाही. अनिकेत गावात मिटिंग घेतली, सगळी परिस्थिती बघितली आणि असं ठरवलं की या गावात आपण तलाव करूया. आम्ही लोकांच्या सहभागाने त्यांच्याकडून मदत मागूया, पण तुमच्या गावाचा पण काहीतरी कॉन्ट्रीब्युशन लावा. मग 15% कॉन्ट्रीब्युशन गावाने त्या अनिकेतनी लोकांना अपील केलं. आणि एक 5 वर्षापूर्वी असा एक मोठा तलाव, एक JCB आणि काही डंपर मागवले त्यांनी आणि असा मोठा तलाव तयार केला की ज्याच्यामध्ये पहिल्याच वर्षी पाऊस आला आणि प्रचंड पाणी जमा झालं. ते 5 वर्षाचं आटलंच नाही पाणी. त्याचा फायदा काय झाला की वॉटर टेबलवर आलं, असलेल्या विहिरीचं पाणी टिकायला लागलं. ओपन वेल ज्या होत्या, पाणी असल्यामुळे मत्स्यशेती सुरू केली त्यांनी, मासळीची बिजाई बनवली आणि मत्स्यशेती नंतर भाजीपाला पिकवायला सुरुवात केली. सेकंड क्रॉप लोक घेत नाही, तर लोकांची नॅचरली त्यांची आर्थिक स्थिती सुधारायला लागली. हे बघितल्यावर आजूबाजूच्या गावांमध्ये त्याचा प्रसार झाला, लोक बघायला जायला लागले. ते परत अनिकेतच्या मागले की आमच्या गावात पण तलाव पाहिजे. असं करता करता आज 22 गावामध्ये आपले तलाव आहे, वॉटरशेड मॅनेजमेंट. तर ही जी जागृती, आरोग्य, शिक्षण, त्यांच्या हक्कांबद्दल, वन्यप्राण्यांबद्दल प्रेम, म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण, आणि आता तिसरी पिढी जी काम करते आहे मुलांची, दोन्ही मुलं दोन्ही सुना, त्यांचे मुलं इथे म्हणजे नातवंड यातल्या शाळेत आदिवासीवर काम करतात. तर एक असं एक काही न ठरवलेलं काम, हे काही अपेक्षा नसताना इतक्या प्रमाणात वाढत गेलं आणि आपल्यासारख्या लोकांच्या तरुणांपुढे आज उत्सुकता निर्माण झालेली आहे, याचं मला मोठं कौतुक आहे. कोरोनाच्या या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुम्हाला एक थोडासा आमच्या अनुभवाचा हा फायदा आहे की पहिले 10 वर्ष इथे रस्ते नव्हते तेव्हा आम्ही लॉकडाऊन मध्येच राहिल्यासारखं होतो, हा शब्द आता कळला. पण संयम असला, आमचं तर स्वेच्छेने होतं, पण त्याचं काही नुकसान होत नाही. आता हे तर टेम्पररी आहे, वर्ष 6 महिन्यामध्ये. हा माझी अशी इच्छा आहे, हा कोरोनाचं संकट दूर झाल्यानंतर प्रत्येकाने आपली जीवनशैली बदलायला पाहिजे. याचं कारण असं की आपण निसर्गाचा खूप त्रास केला आहे, जंगलतोड झालेली आहे, आपली पॉप्युलेशन वाढली आहे, त्याच्यावर पण कंट्रोल आणला पाहिजे. आणि जे जीवनशैली बदललं तर आपल्याला परत पूर्वीचे दिवस भारतामध्ये जे होते सोन्याचं धूर निघायचं आपण सांगतो. तर हा एक मोठा संदेश आहे, हा मेसेज आपण प्रत्येकाने घेतला पाहिजे. आणि आपण खरोखरच संजय घोडावत विद्यापीठ आहे, ज्ञानेश्वर मुळे यांच्या फाउंडेशन तर्फे मला ही संधी दिली, आपल्या मुलांपुढे जीवनाचा आपलं सगळं ती तपश्चर्याच आहे खरं म्हणजे. याचं थोडंफार आपल्या पुढे मला बोलता आलं, त्याच्याबद्दल मी पण आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. या लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये सर्वांनी संयम ठेवावा, शासनाचे नियम पाळावे. खूप कंट्रोल आहे याच्यात, म्हणजे संयम शिकणं गरजेचंच आहे, पण याच्यातून माणसाच्या जीवनशैलीत नक्की फरक पडतो. कारण काय की विषाणू हा संपल्यानंतर दुसरा विषाणू येणार नाही याची गॅरंटी नाही.
त्यामुळे तो सगळा सरासर विचार करून गावाकडे परत जावं. साधी जीवनशैली गांधीजींनी म्हटलं होतं, नीड ज्याची जितकी असेल ती पुरी करायला निसर्ग सक्षम आहे, पण ग्रीड असेल तर ते कधीच कोणाची पूर्ण होऊ शकणार नाही. एवढा एक आपण जर याच्यातून मेसेज घेतला तर आपलं जीवन पुढे आनंदात आपण जगू शकू. परत एकदा धन्यवाद, सर्वांना शुभेच्छा हा संधी दिल्याबद्दल. काही थोडेफार प्रश्न असेल तर आपण विचारू शकतो. धन्यवाद भाऊ. प्रश्न आपण घेऊया, पण गेले सलग 1 तास झाला आपण बोलत आहात. आपण पाणी पिईपर्यंत थोडा विश्रांती करेन. मी जो आपला व्हिडिओ अगोदर लावायचा होता तो राहिलेला आहे, तो व्हिडिओ लावून घेतो, तोपर्यंत आपल्याला विश्रांती भेटेल. ओके. मी त्यांना विनंती करतो सर व्हिडिओ प्ले करावा, तोपर्यंत भाऊंना थोडी विश्रांती भेटेल. मग आपण प्रश्न घेऊया. ज्या कुठल्या प्रेक्षकांना प्रश्न विचारायचे आहेत त्यांनी चॅट बॉक्स मध्ये प्रश्न टाका. व सेवा इन सभी मानवीय गुणों का प्रकृति की सबसे विभिन्न रिपीट होता तो. चल ठीक आहे. खूप छान. गेल्या जो नाही म्हटलं तरी 100 वर्षापूर्वीपासूनचा 1914 पासूनचा जो इतिहास होता बाबा आमटेंचा असेल किंवा आपल्या जन्मापासूनचा जो कार्यकाल होता तो पूर्ण असा डोळ्यासमोर आपल्या 1 तासाच्या व्याख्यानातून आपण उभा केला. मला जे चॅट बॉक्स मध्ये प्रश्न दिसत आहेत खूप वेगवेगळ्या प्रश्न आहेत, तरुण मुलांची प्रश्न आहेत. मला पहिला प्रश्न आपणास असा विचारा वाटतोय मुलांच्याकडनं विचारलेला की जर आम्हाला या कार्यात सहभागी व्हायचं असेल, बऱ्याच तरुण मुलांचे प्रश्न आहेत की आम्हाला या कार्यात सहभागी व्हायचं असेल किंवा हेमल कसाला जर भेट द्यायची असेल तर त्यासाठीची प्रक्रिया
प्रक्रिया काय आहे? नाही, आता काय की आता वेबसाईट आहे आपली www लोकबिरादरी प्रकल्प .org. हा, तर याच्यावर सगळी माहिती दिली आहे. आपल्याकडे सगळे व्हॉलेंटिअर काम करायला लोक येतात, समजलं का? तर त्याच्यात सगळी माहिती दिली आहे. त्याप्रमाणे ते कोणाशी संपर्क करायचा, ईमेल ID वगैरे आहे, त्याप्रमाणे करून आपण येऊ शकतो. दुसरा एक प्रश्न आहे, ग्रामीण आणि शहरी जीवन यातील अंतर कसं कमी करता येईल? जसे शहरी जीवनातले जे काही संस्कार मुलांवर होतात तिथे त्यांना ग्रामीण भागाकडे बघण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे माझ्या स्वतःचं उदाहरण मी नेहमी सांगतो की बाबांनी जर आनंदवनात आम्ही काम करायचं ठरवलं होतं, ते बऱ्यापैकी डेव्हलप्ड विलेज होतं, पण इथे जंगलात जेव्हा पिकनिकला आणलं आणि आदिवासींना खायला अन्न नाही, अंगावर वस्त्र नाही, इतक्या प्रकारची विविधता आपल्याकडे आहे, हे जर बघितलं तरुणपणी तर नक्कीच त्याच्या आयुष्यावर त्याचा परिणाम होईल. म्हणजे एक्सपोजर महत्वाचं आहे. माझं म्हणणं की ग्रामीण भागात जी आपले बांधव राहतात किंवा आदिवासी जे जंगलात राहतात, शहरातल्या मुलांनी जाणीवपूर्वक अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन जर भेटी दिल्या, प्रत्येकाला काही काम करायची इच्छा होईल यातला भाग नाही, पण ते जे इम्प्रेशन आहे त्यांचं जीवन बघितल्यानंतर मग ते आपल्या जीवनाशी आपोआपच नकळत कम्पॅरिझन करतात. सबकॉन्शियस माइंडमध्ये ते इम्प्रेशन असतात. तेव्हा माझ्या दृष्टीने हे गरजेचं आहे की आपण असे कामं जाऊन बघावे आणि थोडंसं जर सामाजिक बांधिलकीची त्यातून जी जाणीव झालेली आहे, आमचा अनुभव आहे की खूप साऱ्या तरुणांना वाटतं आपण समाजासाठी काही केलं पाहिजे. आणि महाराष्ट्रामध्ये बऱ्याच NGOs तयार झाल्या की त्यांनी बाबांपासून किंवा आपल्या लोकबिरादरीतून प्रेरणा घेतलेली आहे वेगवेगळ्या प्रकारे. म्हणजे असं कुठल्याही कामाचं असं रेप्लिकेशन किंवा कार्बन कॉपी होत नाही, पण आपल्या भागामध्ये जे प्रॉब्लेम असेल ते सोडवण्याचा प्रयत्न करणारे बरेच तरुण आहेत. असे 80-90 संस्था तरी आपल्या महाराष्ट्रामध्ये NGOच्या स्वरूपात काम करतात. तेव्हा हे एक्सपोजर महत्वाचं आहे माझ्या दृष्टीने. आणखीन एक प्रश्न आहे बऱ्याच मुलांनी विचारलेला, प्राण्यांची भाषा आपणास कशी समजते? खरं म्हणजे प्रेमाने काय शक्य होऊ शकतो हे तर मूर्तिमंत उभारण. याच्यामध्ये एक छोटं सिक्रेट आहे. सिक्रेट आपल्या मनामध्ये आपल्याला असते की आतमध्ये आपण काहीतरी कल्पिटेशन होतं, आपले ऍक्शन बदलत असतात, तर ते प्राण्यांना समजतं की हा माणसाला मनापासून प्रेम नाही, ह्याच्या मनात भीती आहे. आणि तेवढंच फक्त मी पाळलं की माझ्या छातीत कधी धडधड नाही केली. आणि त्यांच्यामुळे ते जे आहे त्यांना काही असं बोलता येत नाही, पण त्यांच्या डोळ्यातून किंवा आपल्या डोळ्यातून त्यांच्याकडे येण्याची जी असते नजर, त्यातून त्यांना कळतं की हा आपला मित्र आहे किंवा पालक आहे. माझ्या दृष्टीने बघितलं तर कुटुंबातले सदस्यच म्हणतो की त्यात तरस आहे किंवा बिबट्या आहे की ज्याला आपण खूप दूर असं समजतो. त्याने असं या 46 वर्षामध्ये असं एकदाही प्रयत्न नाही केला की आपण त्याच्यावर हल्ला केला. अगदी उपाशी राहिले तरी सुद्धा त्याने असं कधी असं हल्ला केलेला असं मला आठवत नाही. माझी मुलं, माझे नातवंड त्यांच्याबरोबर प्रेमाने राहतात. आज सुद्धा ते आता सुदैवाने शिकार कमी झाली आता, कारण लोकांच्या मध्ये जागृती झाली आहे, शिक्षणामुळे नोकऱ्या मिळाल्या, शेती करत आणि नॅचरली पक्ष्यांचं प्रमाण वाढलं. पण ही जी ती त्यांचा प्रश्न होता की प्राण्यांची भाषा कशी शिकला, याच्या मनामध्ये तुमचं प्रेम असावं, निर्व्याज प्रेम. प्राण्यांची तुमच्याकडून काही अपेक्षा नाही, प्रेमाशिवाय दुसरं काही त्यांना अनुभव असतो. आणि तेवढं जर आपण पाहिलं की आपल्या छातीत धडधड नाही झाली, नाहीतर इस्पाऱ्या उसपारच आहे. तुम्ही जर आवडला तेव्हा मला काही वाटत नाही, पण त्याला समजलं की याच्या आतमध्ये धडधड झाली आणि हा घाबरलेला आहे, तर कधीतरी अपघात होऊ शकतो. आणखीन एक प्रश्न विचारला गेलेला आहे तो म्हणजे गडचिरोली हा नॅक्सलाइट एरिया म्हणून ओळखला जातो. हो. आणि अशा एरियात काम करताना आपणास काही प्रॉब्लेम आले का कधी या अगोदर? नक्षलवादी अशा बऱ्याचशा लोकांचा काही अभ्यास नाही या प्रश्नाबद्दल. जेव्हा 70 साली आम्ही इथे आलो तेव्हा इथला कुठलाच वाद नव्हता, फक्त गरिबी होती. नंतर आपल्या कामाचं दवाखान्यापासून सुरुवात झाली, मग शाळा सुरू झाली, शेती सुधारणा झाली. तर साधारण 10-15 वर्षामध्ये आपल्या कामाबद्दल 200 किलोमीटरचा मोठा परिसर आहे. म्हणजे शेजारी बस्तर आहे, तो सुद्धा मागासलेला आहे. खाली आंध्र प्रदेश, त्याला आता तेलंगणा म्हणतात,
तिकडे सुद्धा गरिबीच आहे. तर या तिन्ही स्टेटच्या आपण बॉर्डरवर असल्यामुळे सगळ्या लोकांना आपल्या प्रकल्पाबद्दलची माहिती होती, माउथ टू माउथ पब्लिसिटी. आणि हा जो तुम्ही हा प्रश्न विचारलाय हे नंतर आले, 10-12 वर्षांनी त्यांची एंट्री आंध्रमध्ये होऊन झाली. आणि हा खूप सेन्सिटिव्ह इश्यू आहे खरं. नक्षलवाद्याबद्दल ओपनली बोलणं संस्थेसाठी धोक्याचं आहे. पण मला असं निश्चित वाटतं, म्हणजे हा अनुभव आहे माझा, की आपण या वादासाठी कारणीभूत आहोत. पण त्यांना शिक्षण दिलं नाही, आपण त्यांच्या हक्कांची पायमल्ली केली, त्यांचं शोषण केलं. आज आम्ही एवढ्यासाठी अधिकारवाल्यांनी सांगू शकतो की आम्ही ज्यांना ज्यांना शिक्षण दिलं, हजारो मुलं शिक्षित झाले, त्यांचा या वादाकडे वळण्याचा काही मानस नाही आहे. म्हणजे साधी गोष्ट आहे की चांगलं शिक्षण दिलं आपण आणि त्यांना रोजगार दिला तरी मुळातूनच नष्ट होईल. याच्या पलीकडे मी काही जास्त बोलू शकत नाही, कारण हा एक नॅशनल इश्यू आहे खरं. आणि संस्थेच्या दृष्टीने याच्यात ओपनली सगळ्या गोष्टी सांगणे बरोबर नाही आहे. त्यामुळे आपण एवढं आपण करू शकतो की त्यांना चांगलं शिक्षण आणि रोजगार या दोन गोष्टी देऊ शकलो तर याचा हा प्रॉब्लेम सॉल्व्ह व्हायला मदत होईल. मग आणखीन एक प्रेक्षकांचा प्रश्न आहे की निराशा आल्यावर असे कोणते प्रसंग होतात की ज्याने आपल्याला परत एकदा काम करण्याची प्रेरणा मिळते? हा, म्हणजे निराशा एक क्षणिक असते खरं, पण तेवढंच आपल्याला खूप लागून राहतं मनाला. आम्ही इथे आल्यानंतर असा विचार केला की आपल्या मनासारखं नाही झालं किंवा आपल्याला रिझल्ट मिळाला नाही. पण जर आधीच्या कामाचा विचार करून त्याचा जो रिस्पॉन्स बघितला की 100 मधल्या 99 वेळेला आपल्याला यश मिळालं आहे, तर या एका अपयशामुळे आपण एवढं खचून द्यायला नको, आम्ही असा विचार करत होतो. आणि काळ हे खरंच मोठं असतो. तो जो पिरियड असतो ना, म्हणजे तो जो क्षण असतो निराशेचा, तेव्हा असा विचार करणं गरजेचं आहे की हा तर आता एका क्षणापुरताचा विचार आहे, पण याच्या आधी की आपण आयुष्य आपण चांगलं जगलं, आपण लोकांचं चांगल्या प्रकारे असा विचार केला आपण, ते जे बॅलन्स ठेवायचं आपण, तर तो फ्रस्ट्रेशन जेव्हा आहे ते माणसाला, तेव्हा त्याच्यावर रिॲक्ट होऊ नये एकदम. काही दिवसांनी तो जो सिरियस आहे प्रश्न असं आपल्याला वाटायला लागतो, तो खूपच माइल्ड होतो तो वापस. तर त्याला वेळ देणं खूप गरजेचं आहे माझं म्हणणं, म्हणजे रिॲक्ट होण्यापेक्षा वेळ देणं. मग काही दिवसांनी आपण तो त्याच्याकडे त्रयस्थपणे पाहू शकलो. कुठला काय प्रॉब्लेम असेल, अगदी प्रेम भंगापासून सगळं असेल, पण तो क्षण खूप महत्वाचा की त्यावेळेला जर तुम्ही खूप निराशा आली, माणसाचा कमी जास्त करण्याचा त्याच्यामध्ये संभव असतो. तेव्हा तुम्ही कंट्रोल करून ठीक आहे, आज हे आपल्याला अपयश आलेलं आहे, काही दिवसांनी आपण याच्यावर विचार करू. तर हे संयम, माझं म्हणणं की संयम ठेवणं खूप गरजेचं आहे. आजकाल आपल्याला रिझल्ट फार लवकर असतं, पब्लिसिटी फार लवकर पाहिजे असते. आमच्या स्वभावाप्रमाणे आम्हाला पब्लिसिटीची गरजच वाटली नाही. संयम खूप ठेवला, कारण ते लोकांना आता माहिती आहे चित्रपटामुळे जरी सुद्धा पेशंट दवाखान्यात येत नव्हते, तर आमच्यापैकी कोणाला असं वाटलं नाही की आपण ही चूक झाली आणि आपण हे सोडून गेलं पाहिजे. आम्ही असं उलटा विचार करत होतो की आपण प्रयत्नात कमी पडतोय, तेव्हा आपण जास्त प्रयत्न केले पाहिजे, त्यांची भाषा शिकलं पाहिजे, त्यांची संस्कृती शिकावी. असं करून करून आम्ही संयम ठेवल्यानंतर हे यश मिळालं. भाऊ, प्रश्न एक आणखी प्रेक्षकाने विचारलाय की आपल्या जे लोकबिरादरी प्रकल्पाचं काम आहे त्याला जर आर्थिक मदत करायची असेल त्यासाठी काय करावं लागेल? आधी खरं म्हणजे अनेक सामान्य लोकांनी मदत केली. मला त्याचं एक खरं मोठं समाधान आहे की आधी कोणी येत नव्हतं फारसं, पण लोक यायला लागल्यानंतर त्यांना असं वाटायला लागलं की एक डॉक्टर कपल आणि त्यांचे कार्यकर्ते उच्च शिक्षित जंगलामध्ये सुविधा नसताना जे काम करतात आहे आपल्याच बांधवांसाठी आहे, कारण त्याचं कौतुक नाही फारसं. तर आपली पण काही जबाबदारी असं वाटायला लागलं आणि लोकांनी मदत करणं सुरू केलं. आता हळूहळू टेक्नॉलॉजीचा वापर केला आहे. RTGS म्हणजे बँकेच्या थ्रू आपल्याला अकाउंट नंबरमध्ये डायरेक्ट जमा करता येतात. व्हॉलेंटिअर म्हणून येत आहे, तर त्याचं मी तुम्हाला सांगितलंच की वेबसाईटवर जाऊन तुम्हाला अनिकेतशी किंवा दिगंतशी संपर्क करून तुम्हाला ते पण ठरवता येईल. आणि जर कोणाला आर्थिक मदत करायची असेल तर त्याचे सुद्धा अकाउंट नंबर आपल्या वेबसाईटवर दिलेले आहे. तर तिथे बघितल्यानंतर त्याप्रमाणे लोकांना त्याची माहिती दिली मग मदत करतात. मी लिंक शेअर केली भाऊ चॅटबॉक्समध्ये, ती जी लिंक आहे डोनेटची ती शेअर केली. ज्या कुठल्या प्रेक्षकांना करायची असेल त्यांच्यासाठी मी लिंक शेअर केलेली आहे. वेबसाईटची लिंक आपल्याला शेअर केली. ज्यांना कोणाला व्हॉलंटिअर म्हणून काम करायचं असेल किंवा डोनेट करायची इच्छा असेल
त्यांच्यासाठी चॅट बॉक्समध्ये मी लिंक ऑलरेडी शेअर केलेली आहे. भाऊ, माझा एक वैयक्तिक प्रश्न आहे की आपले जे 2 नंबरचे चिरंजीव आहेत, अनिकेत आहेत, ते स्वतः एक डिप्लोमा इंजिनियर आहेत हो आणि आपण एक डॉक्टर आहात. बरोबर. आणि अनिकेतची ज्यावेळेस 10वी झाली त्यावेळेस आपण निश्चितच विचार केला असेल की हो. आपल्या मुलासाठी काय शिक्षण दिलं गेलं पाहिजे पुढचं. त्यावेळेस डिप्लोमा किंवा पॉलिटेक्निक नाही, एज्युकेशन निवडायचा जो पर्याय होता नाही नाही तो कसा काय निवडला हा. गेला? नाही, काय झालं की आदिवासी शाळांमध्ये शिक्षण सुरू होतं. यांना कॉम्पिटिशन माहिती नव्हती बाहेरची. हा. आणि आम्ही पण विचार केला नाही पुढे काय होणार. पण जेव्हा ते 12वीला गेले तेव्हा लक्षात आलं की या ओपन मेरिटमध्ये जी कॉम्पिटिशन त्याला स्टँड नाही झाले, कारण त्यांना काही त्याला एक्सपोजरच नव्हतं. तेव्हा खरं आम्हाला थोडंसं फ्रस्ट्रेशन आलं. म्हणजे मंदाला तर खूप जास्त आलं. आपण यांचं नुकसान तर नाही केलं, इथे या मराठी मीडियममध्ये आदिवासी शाळेत त्यांना शिकायला घातलं. मग तेवढा एक पिरियड आम्हाला थोडासा तो खूपच टेन्शनमध्ये होता आमचा. पण सुदैवाने समाधानीच मदत केली. कारण जेव्हा मोठ्या मुलाला डॉक्टर व्हायचं होतं तेव्हा आमचे मित्र होते सुरत होते, शिवाय त्यांनी दत्ता मैदांना शब्द टाकला आणि त्याला ते वर्धेच्या मेडिकल कॉलेजमध्ये फ्री सीट मिळाली. त्याच्यामुळे त्याचं शिक्षण होऊ शकलं. अनिकेतचा जो प्रॉब्लेम होता, काय करायचं पुढे काही त्यांनी ठरवलं नव्हतं. आमच्या पुण्याच्या मित्रांनी त्याला पुण्याला बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की इथे डिप्लोमाला तुम्हाला ऍडमिशन मिळू शकेल. पण ते सगळं झाल्यानंतर त्या दोघांनी जो निर्णय घेतला तो त्यांचा स्वतःचा होता. आणि असा योगायोगाने बघा, म्हणजे त्यांनी निर्णय घेतल्यानंतर त्यांना जे पार्टनर मिळाले ते उच्च शिक्षित आहेत. म्हणजे त्याची अनिकेतची बायको समीक्षा MA इकॉनॉमिक्स आहे, पुण्यात राहिली असती तर तिने काय IAS वगैरे होऊ शकली असती. ती एकुलती एक मुलगी होती ती. पण तिने बघितला, प्रकल्प बघितला, त्याने प्रेमविवाह केला आणि इथे जी काम करते शिक्षणाचं ते खरंच म्हणजे एकतर अतुलनीय आहे. खरं म्हणजे शिक्षणाची क्वालिटी आदिवासींना कसं चांगलं देता येईल आपल्याला, त्याच्यासाठी ती खरंच जीवाचं रान करते. मोठी सून आता ती गोव्याची आहे. तुम्ही विचार करा, गोवा कुठे आणि ML कसा, गायनेकोलॉजिस्ट आहे. मग इथे तर त्यामुळे आरोग्याचं जी काही काम करते ती, म्हणजे आता हॉस्पिटल डिलिव्हरी झाल्या पाहिजे याच्यासाठी गावागावाचं लोकांना हेल्थ एज्युकेशन द्यायचं. गावामध्ये सब सेंटर सुरू केले आहेत. आता हे अजूनही दुर्गम आहे भागात. काल परवाच तुम्ही एक बातमी वाचली असेल की करोदरबाई 23 किलोमीटर पायी आली आणि आल्याबरोबर इथे हेमलकशाच्या दवाखान्यात डिलिव्हर झाली, कारण रस्तेच नाही आहे. तर अशा गावात जाऊन तिथे सब सेंटर सुरू केले आहेत की जिथे लहानसहान रोगासाठी इथल्याच आदिवासी मुलींना ट्रेनिंग दिलं आणि त्यांनी त्या रोगावर उपचार त्यांनी करावे. आणि असे काही ज्यांना मोठ्या दवाखान्याची गरज असेल त्यांना हेमलकशाला घेऊन यावं. असं दोन्ही सुना, दोन्ही मुलं संपूर्णपणे निष्ठेने या भागात आले आहेत. ते कामं करतात आहेत आणि त्यांचा मोठा कॉम्प्रोमाइज असा की त्यांच्या मुलांना, म्हणजे आमचे जे नातवंड आहेत त्यांनी हा अनुभव गाठीचे असताना या आदिवासी शाळेतच टाकले. मोठा नातू आता अर्णव 9वीत आहेत, किंवा दुसरे धाकटे 2 जण आहेत ते आता 5वी पास झाल्यात, पण त्या आदिवासी शाळेतच शिकतात. तेव्हा हा जो त्यांनी जो कॉम्प्रोमाइज केलेला आहे हे खूप मोठा आदर्श आहे. हा म्हणजे हा याच्यात काही जणांना मूर्खपणा वाटेल की आता आमच्या मुलांना त्रास झाला शहरातली कॉम्पिटिशन माहीत नसताना, त्या बॅकग्राऊंड सुद्धा आपल्या मुलांना इथे ठेवलं. बाकी चांगलं शिक्षण चालूच आहे इथे. मूल्य शिक्षण आहे पर्यावरणासाठी, किंवा जनावरांबरोबर ज्यांचं जीवन वाढत आहेत, वाघ सिंहाची त्यांची मैत्री आहे. पण ऍक्च्युअली जे अकॅडमिक शिक्षण असतं त्याचं पुढे काय होईल याचा विचार त्यांनी केला नाही. खूप मोठा कॉम्प्रोमाइज आहे, कौतुकास्पद आहे. भोसले सर, आपल्याला काही सरांना प्रश्न विचारायचा असेल तर विचारा. आपण शेवटचा प्रश्न घेऊ यानंतर. भोसले सर आहात आपण? हा आहे सर. हा सर, आपल्याला काय प्रश्न विचारायचा असेल तर विचारा आपण. हो. नाही, सरांचं जे कार्य आहे ते आपण सर्व ऐकलं आणि मला असं वाटतंय की जे विद्यार्थी आता याच्यामध्ये पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांनी हा आदर्श समोर ठेवावा. कारण नुसतं एज्युकेशन नाही, सरांचं एज्युकेशन असताना सुद्धा सरांनी जे गडचिरोली सारखं जे आहे त्या ठिकाणी जे काही कार्य केलंय, तर सर माझा एक क्वेश्चन असा आहे की सर्व शिक्षण संस्थेमध्ये शिक्षण चांगल्या पद्धतीनं शिकवलं जातं,
पण जे तुम्ही जे कार्य करता ते कार्यासाठी एक वेगळ्या पद्धतीचं काही विद्यार्थ्यांना लहानपणापासून शिक्षण द्यायला पाहिजे का, आणि ते कशा पद्धतीनं असावं, हा एक माझा सर बेसिक क्वेश्चन तुमच्यासाठी बरोबर आहे. आहे. म्हणजे आपल्याकडे संस्कार हा शब्द फार महत्वाचा आहे. आमच्या सुदैवाने आमच्या घरी उक्ती आणि कृती म्हणजे बाबा आणि ताईंनी जसं बोललं तसं काम केलं. याच्यामध्ये विसंगती असली की मग मुलांच्या मनावर परिणाम होतो. आई वडील पहिल्यांदा ते आई वडिलांनाच गुरु मानतात, आदर्श मानतात. तेव्हा नुसतीच मुलांची जबाबदारीच नाही, याच्याबरोबर आई वडिलांची पण जबाबदारी आहे. आपण आपला आदर्श मुलांपुढे ठेवायला मग गुरुजन आहेत नंतर. तर ते नुसतंच पैसा कमवणे, हे ध्येय, चांगलं शिक्षण वगैरे हे तर आपण बाजूला ठेवू. पण असं उदाहरण असं आहे की पैशाने सगळ्या गोष्टी मिळतात पण समाधान मिळत नाही. हे आपण मनात बिंबवलं पाहिजे. आयुष्यामध्ये जर साहस नसेल, आयुष्यामध्ये थ्रिल नसेल, तर ते मिळमिळत असतं. मग लोक व्यसनाच्या मागे जातात. व्यसनातून मिळणारा आनंद क्षणिक असतो, नंतर डिप्रेशन येतं. तेव्हा आधीपासूनच लहानपणापासून आपण कुठेतरी अनाथ आश्रमात जाऊन त्यांच्यावरती एक्सपोजर, बेसिकली HIV मुलांचं कम्पॅशन, म्हणजे बेसिकली बाबांचं काम हे करुणेवर आधारित आहे. तर आपल्या मुलांना आपण लहानपणापासून त्यांच्यामध्ये करुणा जागृत केली, किंवा वन्य प्राण्यांबद्दल किंवा कुत्र्यांबद्दल. तुम्ही बघा कितीतरी आपण अशा घटना ऐकतोय की कुत्र्याच्या शेपटीला फटाके मारतात किंवा त्याला मारून टाकतात, त्याला त्रास देतात, दगडफेक करतात. तर हे ज्या करुणेचं आपल्याकडे जे आपल्या देशामध्ये जी कमी आहे, त्याच्यासाठी जाणीवपूर्ण प्रयत्न करणे गरजेचं आहे. त्यासाठी या ज्या काही संस्था आहेत, ज्या दीनदलितांची काम करतात, जवळपासच्या असेल त्यांच्यात जाऊन सहभागी व्हावं. नाही सहभागी झालं, निदान बघून एक्सपोजर महत्वाचं आहे की ते बघणं गरजेचं आहे. त्याच्यातून जो परिणाम होतो सबकॉन्शियस माइंडमध्ये, माणूस इतका काही असा इनसेन्सिटिव्ह नाही आहे, म्हणजे संवेदनशील असतो माणूस. तर असं काही जर दृश्य बघितले त्याने, तर त्याच्या जीवनात, पुढील जीवनात त्याचा परिणाम होईल. आणि तो देण्यातून जो काही आनंद मिळतो, सेल्फलेस सर्व्हिस केली तर खूपच चांगलं आहे, पण नाही केली तरी पण देण्यातून आनंद मिळेल. तर दिल्याशिवाय तुम्हाला तो आनंद घेता येणार नाही. तेव्हा हा आपल्यामध्ये जर बदल आपण करू शकलो, आपलं जीवन आनंदात जगून, जर ज्याला कोणाला एका माणसाला जरी आपण गरज केली, त्याचा जर त्याला फायदा झाला आणि आनंद मिळाला, ते जे समाधान आहे ते चिरकालीन टिकणार आहे. तेव्हा माझी जी इच्छा आहे की मुलांनी करिअर सुरू होण्याच्या आधी आपल्या समाजाबद्दल, आपण नेहमी शाळेपासून जी शपथ घेतो ती खरोखरच नुसतेच पोपटपंची करण्यापेक्षा, भारत माझा देश आहे ना, त्याची पहिली प्रतिज्ञा आपण लहानपणापासून घेतो, सारे देश माझे बांधव आहेत वगैरे वगैरे. तेव्हा थोडासा प्रयत्न शाळेच्या लेवलला, कॉलेजच्या लेवलला, NSS आहे खरं म्हणजे, पण ते NSSचा खऱ्या अर्थाने जर आपण उपयोग करून घेतला तर मुलांवर त्याचा परिणाम होईल. भाऊ, मी आपणास शेवटचा प्रश्न विचारतो. मला माहिती आहे आपण गेले कंटिन्यू बोलत आहात. एक शेवटचा प्रश्न सर्वांच्या वतीने मी आपणास विचारू इच्छितो की आजच्या युवकासमोर सामाजिक सुधारणा करायची असतील तर त्यांनी काय केलं पाहिजे नेमकं, असं आपणास वाटतं, जेणेकरून हा जो विषमता झाली आहे ती भरून निघेल सगळी? नाही, खरं म्हणजे विषमता झाली आहे पहिले एक्सेप्ट केलं पाहिजे. एक्सेप्ट केलं पाहिजे. बेसिकली काय की आपण शहरात राहतो आणि जेव्हा पाहत नाही तेव्हा आपलं कळतच नाही. तेव्हा नंबर 1 बघा, जे म्हणतं की एक्सपोजर आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की आपलं काम बघून किंवा माझं पुस्तक आहे प्रकाश वाटा, ते वाचून जालन्याच्या एका माणसाने मैत्री मांदळी नावाचा ग्रुप तयार केला. मला न विचारता केला. तो म्हणाला की आपण आयुष्यात काहीच केलं नाही, पार्ट्या केल्या, वाढदिवस केले, पिकनिकला गेलो. तर आपली समाजाप्रती काहीतरी बांधिलकी दाखवण्यासाठी पुस्तक वाचून, बरं, प्रकाश वाटा किंवा प्रकल्प बघून त्यांनी एक ग्रुप तयार केला व्हॉट्सअपवरून की आपण तर काही असं फुल टाइम काम करू शकणार नाही, पण समाजामध्ये जे काही संस्था काम करतात त्यांच्या पाठीशी उभं राहता येईल आपल्याला, म्हणून 200 रुपये महिना त्यांनी जमा करायचं ठरवलं. आज 35-40 व्हॉट्सअपच्या ग्रुपवरून त्यांनी सुरुवात केली की 200 लोक, आणि आज बघता बघता 8,000 लोक त्यांच्या संपर्कात आहेत. आणि
या 5 वर्षामध्ये जवळजवळ 1 कोटीच्या वर त्यांनी असं देणग्या गोळा करून वेगवेगळ्या संस्थांना, म्हणजे पारध्यांसाठी संस्था केली, प्रश्नचिन्ह त्यांना वाटले, अनाथांच्या HIV मुलांच्या जे संस्था आहेत त्यांच्या अनेक संस्थांना त्यांनी असं मदत केलेली आहे, धान्याची मदत केलेली आहे. म्हणजे काय करता येईल त्याचं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगितलं. म्हणजे प्रत्येकाने असंच केलं पाहिजे नाही, पण आपल्या मनामध्ये जी जागृती झाली पाहिजे की आपली समाजाप्रती काहीतरी बाध्यता आहे, आणि ही जागृती झाल्यानंतर मग जवळपासचे जे काही प्रश्न आहेत त्याप्रमाणे आपण त्याच्यावर विचार करून लोकांना एकत्रित करून काही आपल्याला पार्ट टाइम, फुल टाइम केलं तर खूप चांगलं आहे, पण पार्ट टाइम जर करता आलं तर त्याचं एक वेगळं समाधान लोकांना, तरुणांना मिळू शकेल. धन्यवाद भाऊ. गेले 1-1.5 तास झाला आपण जे आजच्या युवकांना व सर्वांना मार्गदर्शन केलं त्याबद्दल मी आमच्या संस्थेच्या वतीने आपले आभार मानतो. व या कार्यक्रमाचा शेवट करण्या अगोदर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनचे रघुवीर सिंग राठोड यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आभार प्रदर्शन करावं. भाऊ नमस्कार. हॅलो, माझा आवाज येतोय ना? येतोय बोला. भाऊ, मी ह्याच शिक्षण संस्थेचा मी विद्यार्थी आहे आणि माझं भाग्य आहे की मी आज माझ्या प्रिन्सिपल सर आणि माझ्या कॉलेजच्या ट्रस्टी सरांच्या बरोबर मी आज तुमच्या सोबत संवाद साधतोय. हे मी म्हणजे मी लकी समजतो स्वतःला. आणि आपण आपला अमूल्य वेळ आम्हाला दिलात आणि आमच्या संजय घोडावत युनिव्हर्सिटीला आणि डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशनला आपण ज्या शुभेच्छा दिल्यात, आशीर्वाद दिला, तो नक्कीच आम्ही लक्षात ठेवणार. पण मी 2 मिनिटं माझ्या डॉक्टर ज्ञानेश्वर मुळे फाउंडेशन बद्दल सांगू इच्छितो. तर भाऊ, आम्ही जेव्हा कोल्हापूरला महापूर आला तेव्हा मुळे सरांनी कोल्हापूर जिल्ह्यातले 2 गाव दत्तक घेतले. त्यामध्ये एक निलेवाडी आहे जो हातकलंगडी तालुक्यातला आहे आणि एक शिरोळ मधला बस्तवाड गाव. तर त्यामध्ये आता आम्ही जवळपास बरेच काय उपक्रम राबवले आहेत. तर त्या अंतर्गत आम्ही महिलांना रोजगार कसा मिळेल तोही विषय करतोय. प्लस आपल्या तिथं बरेच लोक असे होते की ज्यांना लायसन्स स्वतःचं नव्हतं, लायसन्स काढलेले नव्हते, तर त्यांना लायसन्स काढून देण्याचं हे, प्लस काही लोकांना घर बांधण्याकरिता सिमेंट, असे बरेच उपक्रम आम्ही तिथे राबवतोय. तर ही फक्त असेच आपल्या आशीर्वादाने अजून आम्ही पुढे असे कार्य करत राहू. आणि आपण आपला वेळ दिलात आणि मी माझ्या प्राचार्यांचा आणि विनायक भोसले सरांचा मी आभारी आहे की ज्यांनी मला या लाईव्ह सेशन मध्ये बोलण्याची संधी दिली. थँक्यू. ओके, धन्यवाद. 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 आणि निश्चितच कोरोना संपल्यानंतर